Amen, amen, amen. देवाला धन्यवाद. Praise the Lord. So wonderful to be here this morning. आज या सकाळी इथे येऊन इतकं सुंदर वाटतंय. Amen. आमेन. God is a good God. देव चांगला देव आहे. Amen. आमेन. He will never deny देव कधीही नाकारणार नाही. that which He has promised to His children. जे देवाने त्याच्या मुलांना वचन दिलंय देव कधी नाकारत नाही. We have to continue hoping on Him, आपल्याला देवावरती आशा ठेवत जगायचंय. trusting on Him, आपल्याला देवावर विश्वास ठेवायचा आहे. believing on Him, प्रभूवर भरोसा ठेवायचा आहे. no matter how things look. गोष्टी जरी कशाही दिसल्या From heaven's point of view, everything looks beautiful. तरी स्वर्गाच्या दृष्टिकोनातून सगळं चांगलंच दिसतं. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. The chain breaker. साख्या तोडणारा. Amen. आमेन. The chain breaker. साख्या तोडणारा. Exiting the prison of your lineage. तुमच्या वंशावळीपासून जे काही शाप आले असतील त्यातून तुम्हाला सुटका देणारा. The chain breaker exiting the prison of your lineage. तुमच्या वंशाच्या तुरुंगातून तुम्हाला बाहेर काढणारा, साख्या तोडणारा. Amen. आमेन. We'll open our Bibles to Ezekiel chapter 16 verse 44. हेजेकिएलचा 16वा अध्याय आणि त्यातलं 44व वचन यावेळेला सर्वांनी काढा प्लीज. बसा सगळ्यांनी, बायबल उघडा, काढा. हेजेकिएल 16:44. Behold, everyone who uses proverbs will use this proverb against you, saying, as is the mother, so is her daughter. हेजेकिएल 16वा अध्याय आणि त्यातलं 44व वचन. पहा, प्रत्येक म्हण बोलणारा तुझ्याविषयी ही म्हण बोलेल की जशी आई तशी लेक. This means याचा अर्थ people will try to define your future based on your past and based on your family. लोक तुमच्या भवितव्याचा विचार जो आहे तो तुमच्या भूतकाळ आधारित आणि तुमच्या फॅमिलीवर आधारित करतील. Amen. आमेन. There is a legal argument happening in the spirit realm over your life today. एक कायदेशीर वादिवाद तुझ्या जीवनावरचा आध्यात्मिक जगतामध्ये आज होत आहे. The enemy is standing in the courtroom of your destiny आणि शत्रू तुझ्या ठरलेल्या संकल्पाच्या न्यायालयामध्ये उभा आहे. and is pointing at your father and mother आणि तो तुझ्या आई बापाकडे इशारा करत आहे and is shouting a proverb, आणि ही म्हण बोलत आहे as is the mother, so is a daughter, की जशी आई तशी लेक, as is the father, so is the son. जसा बाप तसा मुलगा. Amen. And so he's trying to present you a carbon copy of the failures that came before you. तो शत्रू काय करतोय की तुमच्या समोर ती कार्बन कॉपी आणायचा प्रयत्न करत आहे की जे अपयश सगळं पूर्वी आलेलं आहे त्यातून. Amen. आमेन. That same is going to be repeated even in your life. की पूर्वी तुझ्या वंशावळीमध्ये तुझ्या खानदानामध्ये ही सगळी अपयश आलेली आहेत, तर तुझ्याही जीवनात ते अपयश येणार, तुझं पण तसंच होणार. Your father was a drunkard, surely you will also turn to be a drunkard. तुझे वडील दारुडे होते, तू पण दारुडाच बनणार आहेस. Yes, but I am a believer, but one day you will be मी a drunkard. मी बिलीवर आहे, पण नाही एके दिवशी तू दारुडाच होणार आहेस. That's what the devil tells you. म्हणजे सैतान येऊन आपल्याला असं सांगतो. आपण जरी त्याला म्हटलो की नाही नाही मी बिलीवर आहे, मी येशूकडे आलेलो आहे आता, तरी सैतान म्हणतो होता आता एक दिवस तू दारुडा होणारच आहेस. And see, and he wants you to believe that. आणि सैतानाची इच्छा आहे की तुम्ही या सगळ्यावरती विश्वास ठेवावा. He will tell you, सैतान तुम्हाला म्हणेल your mother was anxious, तुझी आई नेहमी टेन्शन घ्यायची ना, you must also be anxious. तसं तुलाही टेन्शन तर सारखं येतच असेल. Say, तेरी माँ ऐसी थी ना, तू भी ऐसी रहेगी ना. your father never took off and you will also never take off in your life. तुझ्या वडिलांना कधी यश मिळालं नाही ना, ते कधी यशस्वी झालेच नाही, तसं तुलाही कधी यश मिळणार नाही, तू कधीच यशस्वी होणार नाहीस. Your father was a violent man, you too will turn out to be a violent तुझे man. वडील फार हिंसात्मक होते ना, तू पण तसाच हिंसात्मक होणार आहेस. As is the father, so is the son. जसे वडील तसा मुलगा, As is the mother, so is the daughter. जशी आई तशी लेक. But then this morning I'm here to tell you something. पण आज सकाळी मी तुम्हा लोकांना काहीतरी सांगायला आलोय. A prophetic message. भविष्यवाणीपर उपदेश आहे हा. See, because कारण this case is collapsing ही केस ढासळतीये in the name of Jesus. येशूच्या नावात.
We don't accept it in the name of Jesus. आपण नाही स्वीकारत हे सगळं येशूंच्या नावात. This proverb, I don't accept it in Jesus' name. ही म्हण येशूंच्या नावात मी स्वीकारत नाही. All the prison doors are melting for me today in Jesus' name. सगळे तुरुंगाचे दरवाजे आज येशूंच्या नावात माझ्यासाठी वितळतायत. If they didn't make life, जर त्यांना जीवन करता आलं नाही, I will make my life. पण मला मात्र माझं जीवन करता येणार आहे. In the name of Jesus, येशूंच्या नावामध्ये their sickness will not get attached to me in त्यांचा Jesus' आजार name. मला येशूंच्या नावात लागणार नाही. Their weakness will not get attached to me in Jesus' name. त्यांचा अशक्तपणा मला येशूंच्या नावात लागणार नाही, कारण माझा बाप बदललाय. Their poverty will not get attached to me in Jesus' name. त्यांचं दारिद्र्य मला नाही लागत येशूंच्या नावात. You are not a sequel to a tragedy. आणि तुम्ही काही दुर्घटनेकडे जाणारे लोक नाहीये की आपके माँ बाप ऐसे थे आप भी वैसे ही होने वाले हो. नहीं, हमारा बाप बदल गया. You are a brand new masterpiece तुम्ही नवीन कोरं उत्पादन आहात. made by your God. तुझ्या देवाने तुला बनवलंय. You are not born from below, you are born from तू above. खालून जन्माला आलेला नाही, तू वरून जन्माला आलायस. You have not just the touch of your parents, you have also the touch of your God. तुला फक्त तुझ्या आई वडिलांचा स्पर्श एवढंच नाही, देवाचाही स्पर्श तुझ्या आयुष्यावरती आहे. Praise God. आमेन. Now that proverb may sound very strong, आता ती म्हण ऐकायला फार स्ट्रॉंग वाटते, but it's only a prison. पण ते तुरुंगच आहे. And Jesus is the key to that prison. आणि येशू ख्रिस्त त्या तुरुंगाची चावी आहे. You have to believe तुम्ही विश्वास ठेवायचा. what Jesus says about you. येशू तुझ्याविषयी जे बोलतात त्याच्यावर पहिलं तू विश्वास ठेव. You have to say, I'm a new creation. तू म्हणायचं मी नवीन निर्मिती आहे. All things have passed away. जुन्या गोष्टी सगळ्या होऊन गेलेल्या आहेत Behold, all things have become new. आणि पहा सर्व गोष्टी नवीन झालेल्या आहेत. You have to Amen. fight this battle. आणि तुम्ही हे युद्ध लढायचं. You have to fight this battle. तुम्हाला हे युद्ध लढावं लागेल. God will not fight for you in this area. आणि या भागामध्ये देव तुझ्या वतीनं लढणार नाही, ते तुझं तुला बोलावं लागेल आणि तुझं तुला लढावं लागेल. Praise God. देवाला धन्यवाद. And so you need to understand something deeply. तर तुम्हाला खोल रीतीनं काहीतरी ते समजून घ्यावं लागेल. There is a genetic cage. तर इथे एक वंशावळीतनं आलेलं तुरुंग आहे. There is a पिंजरा. genetic cage. एक पिंजरा आहे. वंशावळीतनं येणारे पिंजरे पण असतात. And this is the enemy's favorite prison. आणि शत्रूसाठी सगळ्यात आवडतं तुरुंग आहे हे. Because कारण the bars are not outside you, they are inside of you. हे जे तुरुंग आणि या तुरुंगाचे जे बार असतात ते तुमच्या आतमध्ये लागलेत, बाहेर नाही. Say? Because they say it is genetics. कारण ते म्हणतात ना ह्यांच्या वंशावळीतच असं होतं. इनके Genetics is not outside, it is inside. जेनेटिक्स बाहेर नसतात ना, ते आतून असतं ना. They are built from your DNA तुझ्या डीएनए मधून ते पैदा होतं, बांधलं जातं. and they are reinforced by your childhood memories. आणि बालपणी तुला ज्या काही आठवणी तुझ्यामध्ये राहिल्या आहेत तुझ्या बालपणामध्ये, त्यातून ते सगळं येतं. Amen. Amen. See, patterns don't just happen, बघा, नमुने असेच होत नाहीत. they are programmed. तर ते तो एक प्रोग्राम असतो, त्याला Amen. ते ठरवलेलं असतं. And science is lately discovering आणि आता विज्ञान शास्त्र ह्याचा शोध लावत आहे. what the Bible had revealed long ago. बायबलने फार पूर्वीच आपल्याला प्रगट केलंय, ते आत्ताशी कुठे या विज्ञानवाल्या लोकांना कळायला लागलंय That trauma and fear can pass through the generations. की दुर्घटना आणि भीती पिढ्यानपिढ्या माणसाच्या जीवनाला लागून पडू शकते. की माझ्या पूर्वजांचं असं झालं होतं, मग माझ्या आजोबांचंही तसंच झालं, माझ्या वडिलांचंही तसंच झालेलं होतं. समवॉट आता मी बघत आहे की माझ्या आयुष्यातही ते सगळं चाललेलं आहे. They were living in fear. Today I am also living in fear. ते घाबरत जगत होते, मी पण आज घाबरून जगत आहे. And so now lately science is trying to find out this fact. तर आता या विज्ञान शास्त्राला या वास्तविकता कुठेतरी कळायला लागल्या आहेत, जे आपल्या प्रभूने आपल्याला कधीच सांगितलंय. Yes, the Bible exposed it thousands of years ago. बायबलने तर हजारो वर्षांपूर्वी या गोष्टी आपल्याला उघड्या केलेल्या आहेत. It's a spiritual copy paste system. आणि आध्यात्मिक कॉपी पेस्ट सिस्टम आहे. Amen. आमेन. And so if your mother was a silent sufferer in life, तर तुझी आईच आयुष्यामध्ये शांतपणे सगळा त्रास सोसणारी बाई होती. you will also find yourself swallowing your words. तर तुलाही असं आढळेल की तू सुद्धा अशी शांतपणे सगळे शब्द घेऊन बसलेली आहे. And people say, आणि मग लोक तुला बघून म्हणतात, like mother, so is the तशी daughter. आई तशी लेक. आईनी पण खूप त्रास सोसला, एक शब्द म्हणून बोलल्या नाहीत. आणि त्यांची लेक पण बघा सगळं सोसते, एक शब्द बोलत नाही. If your father was a raging wave, आणि तुझे वडील जर रागीट होते, you will find yourself reacting over small things. तर तुलाही आढळेल की मी सुद्धा लहान गोष्टींवरती एवढी प्रतिक्रिया चिडून देत आहे. And then be justified by saying, आणि मग आपण असं सगळं बोलून त्या गोष्टीचा न्याय करायला जातो that's how we were. की आम्ही असेच होतो, हमारे खानदान में ये चलते आ रहा है. That's how we are. आम्ही असेच आहोत, हमारे खानदान में ये चलते ही आ रहा है. Chip of the old block. आणि आम्ही तसेच जुने आमचे जे लोक होते आम्ही तसेच आहोत.
But that is not identity. पण ती आपली ओळख नाही ना. That is cage. ते तुरुंग आहे आता आपल्यासाठी. It's a copy paste cage. आपल्यासाठी ते कॉपी पेस्ट केलेलं तुरुंग आहे, कारण की आपल्या जीवनात काहीतरी बदल आलाय ना आता. You have to come out of that mentality. तर तुम्हाला त्या मानसिक वृत्तीतनं बाहेर पडावं लागेल की मेरी माँ ऐसी थी, मेरा भी ऐसा ही है, मेरा बाप ऐसा था इसलिए मेरा भी ऐसा ही है. नाही नाही, मी किती वेळा म्हणते बाप बदल गया है. Praise God. बाप बदल गया. And today, आज how you are is about to meet how God is. देव जसा आहे तसं तुम्ही देवाला भेटायला जाणार आहात. Amen. आमेन. You are meeting God now. म्हणजे काय, आता तुम्ही देवाला देव जसा आहे तसं भेटायला जाणार आहात. And so if you do not confront this kind of pattern, आणि अशा पद्धतीच्या ह्या नमुन्याला जर तुम्ही आडवे आला नाहीत you will become the pattern. तर तुम्ही तसा नमुना होऊन जाणार आहात. And tomorrow your children will copy that pattern. आणि उद्या तुमची मुलं सुद्धा त्याचीच नकल करणार, कॉपी करणार आहे. And there is no end to it. आणि त्याला अंत नाही. Somewhere one generation has to rise out of this आणि pattern. कुठेतरी एक पिढी तरी त्या नमुन्यातनं बाहेर आली पाहिजे ना. You should be the one to break that shackle. आणि तू त्या साख्या तोडायला पाहिजे, बिकॉज तू येशूकडे आलायस. Praise God. देवाला You धन्यवाद. are stronger. तू आज बलवान आहेस. You know the word better. आज तुला देवाचा शब्द चांगला माहिती आहे. You are walking with God in a greater way. आज तू देवासोबत मोठ्या रीतीनं चालतोय. You have a greater anointing. तुझ्यावरती अभिषेक पण मोठा You आहे. have a greater revelation. तुला प्रगटीकरण पण मोठं झालेलं आहे. तर अपेक्षा तुझ्याकडूनच आहे की हे सगळं तू तोडणार आहेस येशूंच्या नावात. Don't pride in it that I am like my father. अभिमान बाळगू नको या वास्तविकतेत की मी माझ्या बापासारखाच रागीट आहे, माझ्या बापासारखाच मलाही लवकर चिडचिड होते. त्यात अभिमान बाळगण्यासारखं There काय? is nothing to boast in it. त्यात काय बढाया मारायच्या. We spend years digging in dry places पण आपण वर्षोनवर्ष घालवतो कोरड्या जमिनी खणण्यात. just because someone before us said there was water there. कारण एकच की कोणीतरी आपल्या समोर येऊन म्हणालं की तिथं पाणी आहे आणि आपण ऐकलं आणि खोदायला लागलो. We inherit struggles as if they were a treasure. आणि संघर्ष आपण वतनामध्ये असे घेतो की जणू काही खजिना मिळालाय. Look at the life of Isaac. आता तुम्ही इसाकाचं जीवन पहा. In Genesis 26 verse 18. उत्पत्तीचा 26वा अध्याय आणि त्यातलं 18वं वचन. Isaac dug again the wells of water which they had dug in the days of Abraham his father. उत्पत्तीचा 26वा अध्याय आणि त्यातलं 18वं वचन. त्याचा बाप अब्राहम याच्या दिवसात ज्या पाण्याच्या विहिरी खणल्या होत्या व ज्या अब्राहमाच्या मरणानंतर म्हणून त्या इसाकाने फिरून उकरल्या. Read the whole thing. अब्रामाच्या मरणानंतर फलिष्त्यांनी बुजवल्या होत्या त्या इसाकाने फिरून उकरल्या आणि त्याच्या बापाने जी नावे त्यांना दिली होती तीच नावे त्याने त्यांना दिली. That means म्हणजे Isaac repeated what his father did. इसाकाने त्याच्या वडिलांनी जे केलं होतं तेच रिपीट केलं. Even when he saw it was not working. जेव्हा त्याला दिसतंय की यातनं काम होत नाहीये तरी सुद्धा त्याच्या बापाने जे केलं होतं त्याने तेच परत केलं. See, carrying on the same pattern. आणि तोच नमुना त्याने तिथे अंगीकारला आणि तेच परत केलं. Isaac was a silent endurer. आणि इसाक शांतपणे सहन करणारा निघाला. But he had a problem. पण त्याला समस्या झाल्या. He was obsessed with his father's map. आणि त्याच्या वडिलांनी जो नकाशा दिलेला, त्याच्या बापाचा जो नकाशा, त्या नकाशाने त्याला पछाडलेलं होतं. And he believed आणि त्याने विश्वास ठेवला that if he wanted Abraham's blessing, की त्याला जर अब्रामाचे आशीर्वाद हवे आहेत he had to repeat Abraham's journey. तर त्याला अब्रामासारखाच प्रवास परत करावा लागेल असं त्याला वाटलं. But that is not proper. परंतु हे बरोबर नाहीये. And that's why he went to the same place. आणि म्हणून तो त्याच जागी गेला. His father had gone to the place called Gerar. He also went to the same place called Gerar. त्याचे वडील गरार नावाच्या प्रांतात गेले, हाही गरार नावाच्या प्रांतात गेला. Say, walking in the father's footsteps where he knew it had failed. म्हणजे वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालायला लागला जिथं त्याला माहित होतं की माझे वडील या भागात अपयशी झालेले आहेत. Prophetically, I'm telling you, भविष्यवाणीपर रीतीनं मी तुम्हा लोकांना आज सांगतोय, if you walk in the journey of your forefathers who have failed, don't walk in that same journey. तुमचे पूर्वज त्यांच्या प्रवास यात्रेमध्ये जिथे कुठे अपयशी झालेले होते, परंतु ते तुमचे पूर्वज आहेत, तुमचे वडील आहेत, आजोबा आहेत, म्हणून तुम्ही त्याच पावलावर पाऊल टाकून चालताय. तर तुम्हालाही अपयश येणार आहे कारण तेही अपयशी झाले होते. You have to get out of that pattern. तुला त्या नमुन्याला सोडून बाहेर निघावं लागेल. हमारे खानदान में ऐसा होता था, इसलिए तू करने की जरूरत नहीं, तेरा खानदान बदल गया अभी, तेरी फैमिली ये देख इधर बैठी है. See? And that's why म्हणून
Isaac also met the same cheaters, इसाक सुद्धा तसल्याच पद्धतीच्या फसवणूक करणाऱ्या लोकांना भेटला. the same troublemakers that his father Abraham had met. सगळे फसवे लोक त्याला भेटले, जे त्याच्या वडिलांना अब्रामाला सुद्धा सगळे फसवणारे लोक भेटले होते. His father met the Philistines. Isaac also now is meeting the Philistines. आणि त्याचे वडील पलिष्ठांना भेटले. इसाक पण आता पलिष्ठांना भेटत आहे. If you walk the same journey that your father had walked and failed, you will also meet the same cheaters and the same troublemakers. तुझ्या वडिलांनी जो प्रवास केला आणि त्या प्रवासात समजा तुझ्या वडिलांना सगळे फसवेगिरी करणारे लोक भेटलेले होते आणि तूही तोच प्रवास आता अंगीकारला आणि तोच प्रवास करायला लागला, तर तुलाही तसेच फसवेगिरी करणारे लोक भेटणार आहेत. See the extent of the pattern. बघा ना, हा नमुना कसा काम करतो. Say, की जशी आई तशी लेक, जसा बाप तसा मुलगा. father told a lie, वडील खोटं बोलायचे, the son also told a lie. मुलगाही खोटं बोलला. Say, are you seeing the pattern here? हे कळतंय ना, हा नमुना असा असतो बेटा. He even told the same lie about his wife. त्याने बायकोविषयी सुद्धा त्याच पद्धतीचं खोटं सांगितलं. That is not coincidence. याला योगायोग म्हणत नाहीत, That is reputation. याला म्हणतात एक रेप्युटेशन, नावलौकिक. Reputation, रिपिटेशन म्हणजे परत परत पुन्हा होणारी गोष्ट आहे. So he was standing in a dry, dusty hole, तर तो एका कोरड्या जमिनीवरती येऊन उभा राहिला, sweating, completely exhausted, घाम फुटलेला आहे, थकलेला आहे, भागलेला आहे trying to find yesterday's water for today's आणि thirst. प्रयत्न करतोय आज लागलेल्या तहानेसाठी कालचं पाणी शोधतोय. Say, आज लागलेल्या तहानेसाठी कालचं पाणी खोदतोय. but hear this clearly. पण हे स्पष्टपणे ऐका, God is not the God of yesterday only. परमेश्वर केवळ कालचा परमेश्वर नाहीये, He is the God of today. परमेश्वर आजचाही परमेश्वर आहे. New vision, new dreams, नवीन दृष्टांत, नवीन स्वप्न, new journey, नवीन प्रवास, new friends. नवीन मित्र. आमेन. Come out of that pattern which is broken. त्या नमुन्यातनं बाहेर पडा, जो नमुना ऍक्च्युअली तुटलेला आहे. You cannot live on your parents' takeoff. तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या टेक ऑफ वर जगता येणार नाहीये. You need your own takeoff and you have to take off by the strength of God. तुम्हाला स्वतःला टेक ऑफ स्वतःचा करावा लागेल आणि तोही देवाच्या शक्तीनं करावा लागेल. Praise God. देवाला धन्यवाद. Are you getting me what I'm saying? समजताय ना मी काय म्हणतोय? Yes. Imagine this scene. कल्पना करा हे चित्र. Isaac is down in that hole digging, इसाक तिथे खणत आहे and Rebecca is standing on the top, आणि रेबेका वर उभी आहे, looking down at him, त्याच्याकडे खाली बघतीये and she says, आणि म्हणतीये, Isaac, इसाका, you have been down there for 6 hours, 6 तास झाले तू खाली आहे, and खणतोय there's nothing here, आणि इथे काही मिळालं तर नाही, but only dirt, पण फक्त घाण बाहेर येत आहे and maybe a few old sandals your father left behind. आणि जुन्या काही वाहना बाहेर येत आहेत तुझ्या वडिलांनी सोडलेल्या. Why are you here? का इथे आहेस तू? का खणतोय इथे तू? Isaac wipes the dust of his face, तर इसाक आपल्या तोंडावरची धूळ माती पुसत असेल आणि म्हणेल, and still wearing his father's old hat. आणि वडिलांची जुनी टोपी घालून आहे इसाक अजून. You know, we have that आपल्याकडे tendency. आपल्याकडे तशी वृत्ती असते ना. Father's old shoes, father's old pants, माझ्या father's old वडिलांचे जुने shirt, बूट आहेत, father's माझ्या old वडिलांचा जुना scooter. शर्ट आहे, माझ्या वडिलांची जुनी पॅन्ट आहे, माझ्या वडिलांची जुनी स्कूटर आहे. And there he says, आणि मग तिथे म्हणतो तो, because Abraham dug here, अब्रामाने, माझ्या वडिलांनी इथे खणलेलं आहे, it worked for him, त्यांच्यासाठी काम झालं, so it has to work for me. तर माझ्यासाठी पण इथून काम होणारच, मी इथेच खणणार. This is not the family plan. अरे पण हा फॅमिली प्लॅनिंग आहे का? Didn't you see how much he suffered? किती त्रास झाला नंतर इसाकाला, बघितलं? And so Rebecca looks at him in the eye, तर रिबेका डोळ्यात डोळा घालून नवऱ्याकडे बघते and she says, आणि म्हणते but Isaac, की इसाका, the Philistines filled it with dirt. बलिष्ठांनी ह्याच्यात घाण भरली आहे, They cheated us. आपल्याला फसवलंय त्यांनी. We are not digging a well here. आपण इथे विहीर खणत नाही, घाण बाहेर येते. We are digging a grave for our future. आपल्या भविष्याची कबर खोदतोय आपण इथे. And then Isaac, trying to look like Abraham, आणि मग इसाक अब्रामासारखा दिसायचा प्रयत्न करत असेल he ends up hitting his own toe with his shovel. आणि त्याच्या त्या फावड्याने स्वतःलाच त्याने कुठेतरी हे करून घेतलं असेल, I mean, hurt. He hurt himself. स्वतःला इजा करून घेतली असेल स्वतःच्या फावड्याने. And that's what happens असंच होतं when you try to copy a life that God never asked you to repeat. की देवाने जर तुम्हाला ते रिपीट करायला सांगितलेलं नाहीये ना, तर तुम्ही त्यांच्या जीवनाचं अनुकरण करून तसंच परत करायला जाऊ नका. It's trying to use a road map from 1920 to drive into this modern city. म्हणजे 1920 सालचा नकाशा तो आता 2026 मध्ये गाडी चालवताना अंगीकारतोय असं म्हणायची ही पाळी आहे. Will it work today? काम होईल का? 1920 साली पुणे कसं होतं, आज 2026 मध्ये पुणे कसं आहे, रोड किती बदलले, तो नकाशा चालेल का?
You stop at the crossing and you say, I remember my father driving on this bridge. आणि तुम्ही क्रॉसिंग पाशी उभे राहाल, म्हणाल अरे मला आठवतं माझे वडील या ब्रिज पाशी गाडी चालवायचे. And you are searching for that bridge that was removed decades ago. आणि तो ब्रिज तुम्ही शोधताय, तो ब्रिज सरकारने कधीचाच पाडलाय. And there you are driving straight in the lake because the bridge is no more आणि मग existing. सरळ तुम्ही त्या तलावात पडताय, कारण तिथं आता तो ब्रिज राहिलेलाच नाहीये. But just because somebody told you there used to be a road there, you want to go through that road. मग कोणीतरी तुला म्हटलं की तिथे रस्ता होता, माझे वडील त्या रस्त्यावरून जायचे, तर तुम्ही पण त्या रस्त्यावरून जायला निघाला जिथे आता नो मोर रस्ता आहे. Don't get back to your past. तुझ्या भूतकाळात परत नको ना जाऊ. God says, I'm making something new. देव काय म्हणाला, मी काहीतरी नवीन तयार करत आहे. Something new for my children. माझ्या मुलांसाठी मी काहीतरी नवीन निर्माण करत आहे. Moses is gone. Joshua has come. मोशे गेलाय, आता योशुआ आलेला आहे. Joshua cannot take what Moses lost. आणि योशुआ मोशेकडनं जे राहून गेलं ते योशुआ घेऊ नाही शकत. He has got new experience. आता त्याला नवीन अनुभव घ्यायला हवेत. Don't walk on the road of failure. तर तुम्ही अपयशांच्या मार्गांवर चालू नका. Just because your forefathers and your parents walked. म्हणजे केवळ तुमचे पूर्वज आणि तुमचे आई वडील त्या रस्त्यावरनं चालले, अहो पण तिथून चालून त्यांना अपयश आलं होतं, तर तो रस्ता तुम्ही अंगीकारायची गरज नाही. At some point you have to throw away the old map म्हणजे कुठे ना कुठे तुला तो जुना नकाशा फेकून तर द्यावा लागेल. and turn on the Holy Spirit GPS. आणि पवित्र आत्म्याचा GPS लावावा लागेल. Amen. थोडंसं ते करावं तर लागेलच. It's like you're carrying a suitcase that belonged to your mother हे असं आहे की तुम्ही एखादी सुटकेस हातात घेतली जी तुमच्या आईची होती and you have carried it for years, आणि वर्षोनवर्ष ती तुम्ही हातात ठेवली आहे, always believing that there is something valuable inside. नेहमी असा विश्वास ठेवून की त्या सुटकेसच्या आत काहीतरी मौल्यवान आहे. And one day you open it आणि एके दिवशी ती सुटकेस तुम्ही उघडता and you find nothing but old receipts and unpaid bills. आणि तुम्हाला दिसतं की आतमध्ये काही नाहीये, तर जुन्या पावत्या आहेत आणि जुनी न भरलेली बिलं आहेत. Why are you carrying someone else's debt on your आणि shoulder? कोणाचं तरी कर्ज तू स्वतःच्या खांद्यावर का घेतोय, जरी ते तुझे आईबाप होते तरी सुद्धा. आणि कोणाचं तरी कर्ज तू स्वतःच्या खांद्यावर का घेतोय? Don't become so emotional. एवढे भाऊ का बनताय? Some memories are good, काही आठवणी चांगल्या असतात, मी मनाई करत नाही, but these are not memories. पण ह्या काय आठवणी नाहीत ना. They are going to ruin your future as यातनं well. तुझ्या भविष्याचा नाश होणार आहे. You have to drop that bag. तुला ती सुटकेस खाली टाकावी लागेल. You cannot drink from a hole just because your father called it a well. आणि तुझ्या वडिलांनी त्याला विहीर असं नाव दिलंय, पण तो आहे एक छोटासा खड्डा, तर त्यातनं छोटसं भोक, त्या भोकातनं तू पिऊ नाही शकत ना, भले तुझ्या वडिलांनी त्याला विहीर असं नाव दिलं असेल. Your father makes a mistake, you don't make a mistake. तुझ्या वडिलांकडनं चूक झाली, ती चूक तू रिपीट करायची गरज नाहीये. Your mother made a mistake, you don't repeat that mistake. तुझ्या आईकडनं ती चूक झाली, तू परत ती चूक करायची No, गरज but नाही. it's in my blood. नाही माझ्या It's in my रक्तात आहे. DNA. नाही माझ्या Change. DNA. रक्त बदललंय. You're wrong there. Your blood has changed now. जर बॅकग्राऊंड चांगली असेल छान आहे, पण नसेल ऑलवेज रिमेंबर युअर ब्लड हॅज नाव चेंज. The spirit is thicker than your blood. आणि आत्मा रक्तापेक्षा जाड आहे. मी तर मिनिस्ट्रीच्या सुरुवातीपासून ही वाक्य बोलत आलोय. Isaiah 43 verses 18 and 19. यशया 43, 18 आणि 19. Forget the former things, do not dwell on the past. See, I'm doing a new thing. यशया 43, जुन्या गोष्टी विसरून जा, कारण की पहा मी आता नवीन गोष्टी करत आहे. यशया 43 मी वाचते 18 आणि 19. पूर्वीच्या गोष्टी तुम्ही आठवू नका आणि पुरातन गोष्टी ध्यानात आणू नका. पहा मी एक नवे कृत्य करतोय, आता ते उगवेल, तुम्ही ते समजणार नाही का? मी रानात मार्ग करीन आणि वाळवंटात नद्या वाहवीन. Praise God. देवाला धन्यवाद. This is a new vision for you. हा नवीन दृष्टांत आहे This is a new तुझ्यासाठी. plan for you. ही नवीन योजना आहे तुझ्यासाठी. This means God is not repeating your past. याचा अर्थ देव तुझा भूतकाळ रिपीट करत नाहीये. He is creating something new for you. देव तुझ्यासाठी काहीतरी नवीन निर्माण करत आहे. God is not giving you a remix. आणि देव तुला रिमिक्स देत नाही. He is giving you something original. देव तुला काहीतरी ओरिजिनल देत आहे. Planned for you. तुझ्यासाठी आयोजित केलेलं, Written for you. तुझ्यासाठी लिहिलेलं, With your original name written on it. तुझं मूळ नाव त्याच्यावरती लिहिलेलं, खास तुझ्यासाठी. यशु घराने का वारिस हूं मैं. लेटेस्ट गाना है ना, वो गाने का बेटा, खाली सुनने का नहीं, वो गाने का. यशु घराने का वारिस हूं मैं. घराना ही चेंज हो गया है. The cheaters in Isaac's life, इसाकाच्या जीवनात त्याला फसवणारे,
They did not just take his water, त्यांनी केवळ त्याचं पाणी घेतलं एवढंच नाही, they filled his well with dirt. त्याची विहीर घाणीने भरली त्यांनी. And this is what the genetic cage does for you. आणि हे जेनेटिकचा जो पिंजरा आहे ना वंशावळीचा, तो तुझ्यासाठी हेच करून ठेवतो. The enemy takes the good things your parents started, आणि शत्रू काय करतो, तुझ्या आईवडिलांनी ज्या चांगल्या गोष्टी सुरू केलेल्या होत्या त्या घेतो, and at times he fills them with lies, आणि कधी कधी खोटेपणाने त्याला भरतो, with bitterness, कडूपणा त्यात भरतो, with fear. त्यात भीती घालतो. So when you dig, आणि मग जेव्हा तू ते खणाला जातो, you do not find water. तुला त्यातनं पाणी तर मिळत नाही, पण नको असलेल्या सगळ्या गोष्टी मिळतात. You find many things. आणि बऱ्याच काही गोष्टी मिळून जातात ज्या ऍक्च्युली नको आहेत. You find the dirt of divorce, the dirt of addiction, तिथे तुम्हाला घटस्फोटाची घाण सापडते, तिथे व्यसनाची घाण सापडते, the dirt of half-done dreams, आणि तिथे अर्ध्या अर्धवट स्वप्नांची घाण सापडते. and you keep digging, आणि तुम्ही खोदताय thinking that the breakthrough is coming, असा विचार करून की नवीन सुरुवात येत आहे. but all you uncover is inherited damage. पण खोदून खोदून तुला केवळ हानी झालेल्या गोष्टीच त्या वतनात मिळतात. Don't dig your past. नको ना, हा असला तुझा भूतकाळ कशाला खणायला चालला. Isaac had come to a realization. इसाकाला हे डोक्यात उमगलं, He could not just reopen the old wells. आणि तो नाही परत त्या जुन्या विहिरी खणू शकत होता. He realized it somewhere. He had to confront the dirt. आणि त्याला त्या घाणीला सामोरं जावं लागलं, अडवावं लागलं, He had to stop hiding in the past आणि त्याला भूतकाळामध्ये लपणं सोडावं लागलं, and start building something new. आणि त्याला नवीन काहीतरी बांधायची सुरुवात करावी लागली. He had to become a Rehoboth. आणि त्याला रहोबोत. रहोबोत बनावं लागलं. Vistar Zaga. विस्तारित जागा, रहोबोत. Something like that. येस, विस्तारित जागा, Bigger place. मोठी जागा. God has kept a bigger place for you. देवाने तुमच्यासाठी मोठी जागा ठेवलेली आहे. Vistar Zaga. विस्तारित जागा ठेवलेली, Vistarit Zaga. विस्तारित जागा ठेवलेली आहे. Amen. आमेन. A man who says, I need space for my life. जो मनुष्य म्हणतो मला माझ्या आयुष्यासाठी आयुष्यामध्ये स्पेस पाहिजे, स्पेस. Not space for my fathers. माझ्या वडिलांसाठी नव्हे, वडिलांच्या खड्ड्यासाठी तुला स्पेस पाहिजे का बेटा? Because Bible says then the Philistines came again to fight. कारण की बायबल म्हणतं की पलिष्टी परत मग भांडायला आले. They said this is our dirt. मग पलिष्टी म्हणाले ही घाण आमची आहे, We filled it. आम्ही भरली आहे, So it belongs to us. आमची आहे, आमचं आहे हे सगळं. So leave this place. तर ही जागा तू सोडून जा. And so Isaac looks up and says, मग इसाक वर बघतो आणि म्हणतो keep the dirt. तुम्ही ठेवा तुमची घाण, Say, keep the past with you. तुम्ही तुमचा भूतकाळ तुमच्याकडे ठेवा, Keep the old well with you. आणि ती जुनी विहीर तुम्ही तुमच्याकडे ठेवा. Say, I'm moving to Rehoboth. मी चाललो रहोबोतला, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा येशू घ्यावा. My God is perfecting a new well for me. माझा देव माझ्यासाठी नवीन विहीर परिपूर्ण खोदत आहे. Why should I go back to Abraham's well? कशाला अब्रामाच्या घाणीनं भरलेल्या विहिरीत मी परत जायचं? Why should I dig out the dirt? कशाला घाण खोदून काढायची? Nothing will come out of it. त्यातनं पदरी काही पडणार नाही. इट्स अ टाइम वेस्ट अँड इट्स अ लाईफ वेस्ट. ते आयुष्य बर्बाद आणि ती वेळ बर्बाद. And so while they were fighting for the dirt, तर घाणीसाठी हे भांडण करताना Isaac was moving to the fresh waters. इसाक मात्र ताज्या पाण्यापाशी गेला. आमेन. While they were arguing over the past, आणि हे इकडे भूतकाळावर भांडतायत. Isaac was stepping into a new future. इसाक मात्र नवीन भवितव्यात पाऊल टाकायला गेला. Many of you are not stepping into your new future because you are digging up Abraham's well. तुमच्यातले अनेक जण नवीन भविष्यात पाऊल टाकत नाहीत, कारण तुम्ही अब्रामाच्या विहिरी परत परत खोदताय. डोंट डिग इट. Don't go there. तिथं जायची गरज नाही परत. Don't try to have the same experience that Abraham had. अब्रामाला जो अनुभव आला तोच अनुभव तुम्ही घ्यायला जाऊ नका. Say, तुमच्या वडिलांना जो अनुभव येऊन गेला तोच अनुभव तुम्ही परत घ्यायची गरज नाही. there were mixed experiences. तुमच्या वडिलांना किंवा अब्रामाला सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे मिसळलेले अनुभव आले. Don't go back. त्याच्यात परत तुम्ही कशाला चाललाय? Yes, take the good things. हा, चांगल्या गोष्टी जर काही घडल्या असतील अब्रामाच्या किंवा तुमच्या वडिलांच्या जीवनात त्या घ्या. But there are many other things which you should not adapt to. आणि इतर काही गोष्टी घडल्या असतील चुकीच्या, घाणेरड्या, त्या तुम्ही आत्मसात करायची गरज नाही. अच्छा है बोलो, बाकी छोडो. Some years back, काही वर्षांपूर्वी I finished my message माझा उपदेश मी संपवला and I was just coming down from the stage. आणि मी इथून खाली उतरत होतो. I had to go to my office. ऑफिस मध्ये जायचं होतं ना मला. And my wife was behind me. माझी बायको माझ्या मागे. And suddenly she felt a sharp shooting pain run through her knee. आणि अचानक तिला जाणवलं की गुडघ्यातनं असं कळ आली. And at that time my brother-in-law looked at me and dropped what we call this proverb. त्यावेळेला माझा भाऊ होता ना, तो माझा भाऊ म्हणाला आमच्याकडे बघून, त्याने ही म्हण म्हटली.
What he said? काय म्हणाला? Don't worry. काळजी नाही, That's just her mother coming out in her. जशी आई तशी लेक. हे आईला माला पण आहे आणि हिलाही येणार. Yes, he said that. माझा भाऊ बोलला आहे, Her mother had the same knee problem, कारण माझ्या आईला, माझ्या माला गुडघ्यांचा तोच त्रास आहे. and for years she suffered. वर्षोनवर्ष ती त्रासात अजूनही आहे. So it's just the inheritance. म्हणजे वतनात आलेलं आहे. This kind of inheritance? असं वतन, असं वतन, Sickness inheritance I don't want. आजारांचं वतन नको मला. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? Every inheritance is not good. प्रत्येक वतन चांगलं नाही ना रे. And so in that moment, त्या क्षणाला I felt a genetic cage trying to slam shut over my wife's future. मला कळून आलं की माझ्या बायकोच्या भवितव्यावरती हे वंशावळीतलं तुरुंग येतंय. And I rose up and said, तर मी उभा राहिलो आणि म्हणालो, no, नाही, she will not receive that inheritance. ते वतन तिला मिळणार नाही In the name of Jesus. येशूच्या नावात. आणि आज लोक मला म्हणतात, सिस्टर तुम्ही प्रार्थनेला असे एवढे गुडघे टेकून Yes. कसे बसता? हे असे बसतो. आमचे गुडघे झिजणार नाहीत, माझे गुडघे झिजणार नाहीत, माझे गुडघे मी मरेपर्यंत टेकणार आहेत. Say, and that time, म्हणून my त्यावेळेला wife also stood and said, माझी बायको म्हणजे मी पण उभी राहून म्हणाले, no, I नाही, don't take that in Jesus' मी name. हे स्वीकारत नाही येशूच्या नावात. See. हे मला होणे नाही, माझा बाप बदललाय. See, that was prophetic. हे भविष्यवाणी बरोबर होतं. No to the family limp. क्या पारिवारिक आजारांना माझा नकार है, उनको सबको था, मुझे नहीं होगा. Come on, say no to बोला. the family limp. म्हणा या पारिवारिक सगळ्या आजारांना माझी मनाई आहे. Come on, say it. बोला बोला तो No to उघडा. the family limp. माझ्या खानदानात आलेल्या आजारांना माझी मनाई आहे. I don't want this kind of inheritance. मला असल्या पद्धतीचं वतन नको आहे. भले मेरा अख्खा खानदान वो बीमारी में था, मुझे वो बीमारी कभी भी नहीं आएगी. And from that day, त्या the दिवसापासून pain vanished. वेदना परत कधी आली नाही. Today she can bend freely. आज मी मोकळीकतेनं गुडघे टेकते. No creaks and no cracks. कुठे काही का नाही, कू नाही का आवाज नाही, No limitations. काही मर्यादा नाही. Say, And I'm 60 now. say. And what was spoken then was not just a medical observation. तर त्याला ते बोललं गेलं ते केवळ एक मेडिकल पाहणी नव्हे, He was signing a contract for her disability करार साईन करत होता तो. unknowingly. न कळत माझा भाऊ माझ्यासाठी करार साईन करत होता की ही पण अशी अधूच होणार. And I cancelled that statement. ते मी रद्द केलं. My विधान. wife cancelled that माझ्या statement. बायकोनी रद्द केलं ते In विधान. the name of Jesus. येशूच्या नावात. काय होतं, लोक भाऊक होऊन बोलतात. फॅमिली Yes. असते ना आपली, शेवटी रक्ताचं नातं येते. ते भाऊक होऊन कधी कधी बोलून जातं की अरे हमारी फॅमिली में ऐसा है, इसको भी शायद वही तकलीफ आएगी. दोज आर इमोशन्स कमिंग आउट. पण ते चुकीच्या रीतीनं आपल्याला लागू पडून घ्यायचं नाही. They think it's a feather in the cap. त्यांना असं वाटतं की टोपीतला हा अजून एक पंख आहे. हा पंख नाही, शाप आहे. हा पंख नाही, शाप आहे. त्यातनं टोपी बनत नाही. मेरी टोपी बिघड रही है. So as is the mother, so is the daughter. तर जशी आई तशी लेक. That probe stops here in Jesus' name. ही म्हण इथे येशूंच्या नावात थांबते. तुम्ही म्हणा स्वतःसाठी. सगळ्यांना विचार येत असतील की बापरे मेरे फॅमिली में क्या था, वही बोल रहे हम लोग. क्या था? Don't take it in नको घेऊ Jesus' ते. name. ते घेऊन चांगलं Don't be असेल too की emotional. एवढं भाऊ व्हायची गरज नाही. I refuse to take it in I Jesus' refuse to name. take it. Say it. मी नाही स्वीकारत. His चांगलं ठीक आहे. weakness will not touch me in Jesus' तो name. अशक्तपणा मला येशूंच्या नावात हात लावणार नाही. His asthma will not touch me in Jesus' त्यांचा name. अस्थमा मला लागणार नाही येशूंच्या नावात. नाही, माझ्या अख्ख्या खानदानात सगळ्यांना दमा होता, मला होणार नाही. His early death will not touch me in Jesus' माझ्या name. खानदानात सगळे लवकरचे मेलेले आहेत, मी एवढ्या लवकर मरत नाही. His heart attack will not touch me in Jesus' त्याचा name. हार्ट अटॅक मला लागणार नाही येशूंच्या नावात. देवाला धन्यवाद. Very poor shout. अगदी गरीब असा बिचारा. If you want to have life, then you have to have a shout that will give you life. तुम्हाला जर आयुष्य हवं असेल तर आयुष्य जे ज्यातनं मिळणार आहे तसं ओरडा, लाजा सोडा. It is your life. तुझं जीवन आहे, It's your future. तुझं भविष्य आहे, तुझ्यासाठीच सांगतोय. I imagine the woman with the issue of blood. मग मी कल्पना करतो रक्तस्रावी स्त्री She's trying to push through the crowd. गर्दीत यायचा प्रयत्न करते. And someone in the crowd says, कोणीतरी गर्दीत म्हणतं, look at her stumbling.
बघा कशी अडखळतीये. Her mother must have had weak legs. तिच्या आईचे पण पाय असेच असतील. लोकांना आणि बोलायला वेळच लागत नाही. Maybe her grandmother also had the same issue. कदाचित तिच्या आजीला पण हाच आजार असेल. इट्स रनिंग इन देअर फॅमिली. हो का? Yes, this is the family Huh? tradition. आमच्या परिवारातला हा ट्रेडिशन आहे. आमच्या अख्ख्या खानदानात हे आहे. As is the mother, so is the daughter. जशी आई तशी लेक. अहो चांगलं असेल तर चांगलं आहे, पण नाही तर ते करून घेऊ नका. But then you can imagine that woman just keeps pushing. कल्पना करा, रक्तस्रावी स्त्री मात्र ढकलत ढकलत पुढे जाते She says, आणि म्हणते, I'm not here to repeat a pattern. मी एक नमुना रिपीट करायला इथे आलेले I'm आहे. here to receive a miracle. मी चमत्कार स्वीकारायला आलेले आहे. मला माझा लाईफ माहिती आहे. मी चमत्कार घ्यायला आलेली आहे. I'm going to for the hem of the King of Kings. मी राजाच्या जग्याच्या काठाला स्पर्श करायला चालले. I'm no more going to become a leaky vessel. आणि मी नाही कुठून असं गळतं भांड बनणार. मी छान व्यवस्थित भांड बनेन, गळकं नाही. I'm the daughter of the covenant. कारण मी कराराची मुलगी आहे. I'm the daughter of the new मी covenant. नवीन कराराची कन्या आहे. I'm the son of the new covenant. मी नवीन करारातला पुत्र आहे. कराबा शंदो. नाही, माझ्या आईलाही हाच त्रास होता. मग तुला हवाय? नाही, माझ्या वडिलांचे असंच झालं होतं. तुलाही करून हवंय? So while they are offering her a family size solution, तर पारिवारिक एक उपाय ते तिला देत असताना she's reaching for a God-sized miracle. पारिवारिक साईजचा उपाय लोक तिला देत असताना ती देवाच्या साईजचा चमत्कार घ्यायला गेली. Surely people must have been talking in that sense. आणि नक्कीच लोक त्याच रीतीनं तिला बघून बोलले असणार आहेत. As the mother, so is the daughter. जशी तिची आई होती ना, तशीच आहे ही. Take it, daughter. आता मुली तुझं असंच होणार बाबा. This is your inheritance. आता तुला हे वतनात आलेलं आहे. This means म्हणजे her faith refused to agree with her history. तिच्या विश्वासाने तिच्या इतिहासाला नाकारलं की मी नाही अग्री होत याला. Let your faith refuse to take that history. तुझा विश्वास तो इतिहास घ्यायला नाकारू दे. Don't take the past in your now. त्या भूतकाळाला तुझ्या आत्ता वर्तमान काळात आणू नकोस. It is like getting a bill in your name for a loan your parents took some years back. हे असं आहे की तुझ्या आई वडिलांनी काही वर्षांपूर्वी ते कर्ज किंवा लोन घेतलेलं होतं आणि आता तुझ्या नावावरती बिल फाडलं जात आहे. And so the company thinks because you have the same family name, आणि कंपनीला वाटतं की त्याच फॅमिलीचं तुला नाव असल्यामुळे you must pay the same debt. आता तू ते कर्ज तसंच फेडायला पाहिजे. But you look at the bill and say, मग तुम्ही त्या बिलाकडे बघता आणि this is म्हणता, not mine. हे माझं नाही. I belong to a new family मी in नवीन Jesus' name. परिवाराचा आता येशूंच्या नावात. You have to say, talk to my elder brother Jesus. तुम्ही म्हणायचं माझे थोरले बंधू आहेत येशू नावाचे, त्यांच्याशी बोला. He has paid for everything. त्यांनी सगळं काही माझं चुकवलेलं आहे. येशूंशी बोला. Praise God. देवाला You धन्यवाद. are not a dumping ground. In तुम्ही Jesus' name. असं येशूंच्या नावामध्ये तुम्ही कचरा फेकायची जागा नाही आहात. हे आलान तुझ्यावर कचरा फेकला, आलान तुझ्यावर कचरा फेकला. You are not a dumping ground for the leftovers of your family tree. तू कचरा पेटी नाहीये ना. तुझ्या परिवाराचं जे झाड आहे त्यांच्याकडनं उरलेल्या गोष्टी तुझ्यावरती फेकायला तू काय कचरा पेटी आहे? आर यू अ कचरा पेटी? That you take all their past upon yourself. की त्यांचा भूतकाळ सगळा तू तुझ्यावर घेतला? Are you Jesus taking the sins of your family? तू येशू आहेस तुझ्या अख्ख्या खानदानाचं पाप स्वतःवर घ्यायला? तू येशू आहेस का? Amen. तिथं ते इमोशन खेळतात ना, म्हणून स्ट्रॉंग व्हा. Yes. इमोशनल प्ले बहुत होता है इसमें. Be like me. माझ्यासारखे व्हा. I'm not emotional. मी असा एवढा What do you think? इमोशनल नाही, भाऊक नाहीये. आणि मी पण आता राहिले नाही. पूर्वी होते. मी नाही. नो मोर दीज गेम्स विथ मी टू नाव. 1 Peter 1:18. 1 पेत्र 1:18. You were set free from the useless way of life passed down from your ancestors. तुमच्या वंशावळीकडून Read. आलेल्या. तुम्ही वाचा 1 पेत्र 1:18. 1:18. हालेलुया. 1 पेत्र पहिलाच अध्याय 18व वचन. कारण हे तुम्हा ठाऊक आहे की तुमच्या वाडवडिलांपासून चालत Yes. आलेल्या तुमच्या व्यर्थ वर्तणुकीपासून तुम्हा सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी विकत घेतलेले नाहीये. Say, तो मेरा खानदान करते मत बैठ. oh, I'm like my father. मी Oh, I'm माझ्या like my वडिलांसारखा. mother. मी माझ्या आईसारखा. आय कांट हेल्प इट. आय एम लाईक माय मदर. Okay. As I mean, you can go as far as this that your looks are like your parents. Okay. तुम्ही तुमच्या आई वडिलांसारखे दिसायला आहात तिथपर्यंत तुम्ही असं म्हणू शकता But की मी don't- दिसायला माझ्या आईसारखी आहे. But don't take all their characters. पण त्यांचे चारित्र्य घेऊ नका जर त्यात काही डाग असतील तर. So this means याचा अर्थ the old habits,
जुन्या सवयी, the sicknesses, जुने आजार and patterns. आणि नमुने, They are baggages ते सगळं बोचक आहे that Jesus Christ has already removed. जे येशूंनी आपल्यावरून ऑलरेडी काढलेलं आहे. त्यात परत कशाला जायचं? So you have to confront the pattern or you will become the pattern. तर तुम्ही त्या नमुन्याला अडवा, नाहीतर तुम्ही पण तसलाच नमुना होणार आहात. You have to put a full stop somewhere. तुम्हाला कुठेतरी पूर्ण विराम द्यावा लागेल. नाही मेरे अख्खे खानदान में असे- सबको शुगर है, मेरे को नहीं होगी. See, I'm not being rude. बघा, माफ करा मला, मी काही उद्धटपणे बोलत नाहीये, I'm being redeemed. पण मी उद्धार पावलोय. उद्धट नाही मी उद्धार पावलोय आणि उद्धार पावलेल्यासारखं मी बोलतोय. And so I refuse to let anyone's word shape weakness in my body. आणि म्हणून माझ्या शरीरामध्ये कोणाच्याही शब्दाने कुठलाही अशक्तपणा घ्यायला मी नाकारतो. Anybody saying, oh, you are just like your father, I would say, in what way, brother? कुणीही जर असं म्हणणं मला की तुम्ही अगदी तुमच्या वडिलांसारखे आहात, तर मी परत विचारीन, ब्रदर कुठल्या रीतीनं तुम्ही हे बोलताय? नाही, त्यांना पण अस्थमा होता. हा. I bind you in Jesus' name. म्हणजे लुक वाईज म्हणत असाल तर मी घेईन, पण नाही, त्यांनाही दमा होता. येशूच्या नावात बांधतो मी तुला, सोड. Say, because I choose to let God perfect strength in my life. कारण मी हे निवडतो की देवाने माझ्या जीवनामध्ये ती शक्ती, ती ताकद परिपूर्ण रीतीनं घालावी. Jesus said येशू बोलले, in Matthew 18 verse 18, मत्थ्याचा 18वा अध्याय त्यातलं 18वं वचन, whatever you bind on earth will be bound in heaven, तुम्ही जे काही या पृथ्वीवरती बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल, and whatever you loose on earth will be loosed in heaven. आणि या पृथ्वीवर जे तुम्ही मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. What does this mean? म्हणजे काय? It means म्हणजे you have authority to reject what does not belong to you तुमच्याकडे अधिकार आहे, जे तुमचं नाहीये त्याला तुम्ही नाकारायचंय, and accept what God has given to you. आणि देवाने तुला जे दिलेलं आहे ते तू स्वीकारायचंय. The provision that He made for you on the cross. देवाने वधस्तंभावर जो पुरवठा तुला केलाय तो स्वीकार. Amen. सगळं आपलं आपलं म्हणून स्वीकारू नको. So there is a death proverb trying to set an expiry date on your life. तर तुझ्या आयुष्यावरती एक मरणाची म्हण आहे की जी तुझ्या आयुष्यावरती एक्सपायरी डेट लावायला पाहतीये. And so you must be very careful what you agree with. तर तुम्ही सांभाळून राहायचं. कशाशी सहमत करताय जरा विचार करा. I won't agree. मी नाही सहमत करणार असं म्हणा. Anything which is bring an evil report from them, I will not accept it in Jesus' name. त्यांच्याकडनं, माझ्या खानदानाकडनं, माझ्या आई वडिलांकडनं, पूर्वजांकडनं, वाडवडिलांकडनं जो काही नकारात्मक रिपोर्ट माझ्यावर येत असेल मी तो स्वीकारत नाही येशूंच्या नावात. I remember मला आठवतं when I turned 59, जेव्हा मी 59 वर्षाचा झालो, I was celebrating another year of life, अजून एक वर्ष साजरं केलं मी माझ्या आयुष्याचं. and one of my relative came to me with pity in his eyes, आणि त्याला एक माझे कोणी नातेवाईक आहेत, ते नातेवाईक डोळ्यामध्ये असा कळवळा घेऊन माझ्याकडे आले and he said, आणि म्हणाले, Peter, पीटर remember आठवतं your father passed away at 59. तुझे वडील सुद्धा 59 असतानाच वारले. व्हॉट डू यू मीन? That was the wrong time to say it. व्हॉट डू यू मीन? व्हॉट यू वांट टू से? से इट क्लिअरली. And so in that moment, त्या क्षणाला the atmosphere shifted. वातावरण बदललं की Say, it was the genetic cage trying to close again. वंशावळीचा पिंजरा आला अटक करायला. A certain kind of fear was threatening me. एका पद्धतीचं भय आलं माझ्यामध्ये. Say, and he was holding up a family mirror and saying, आणि माझ्या परिवाराचा आरसा घेऊन तो व्यक्ती मला सांगतोय, this is your limit, Peter. बस हे तुझं लिमिट आहे. तुझे वडील पण 59 चे असताना वारले ना. This is where your story will end, Peter. आता तुझी गोष्ट इथेच संपणार पीटर. See, he was trying to turn my grand ending into a dead ending. म्हणजे ते काय करत होते, अति भव्य रीतीनं माझा जो अंत पुढे जाऊन होणार आहे तो अतिशय केविलवाणा असा अंत तेव्हाच करायला मागत होते. How? कसा? By using a family pattern to define my future. पारिवारिक नमुना वापरून की तुझे वडील या वयात वारले, तू पण याच वयात वारणार आहेस. And so I refused it in Jesus' name. येशूंच्या नावात मी ते नाकारलं. I broke that pattern in the name of Jesus. तो नमुना येशूंच्या नावात मी तोडला. That time only I broke it. त्याच वेळेला तोडला. येशू घराने का वारिस हूं मैं. And today I'm 67. आज मी 67 आहे. Unless you break that pattern, you will not reach 67. तो नमुना तोडेपर्यंत तुम्ही 67 वयापर्यंत जाणार नाही बर का. हाँ, सगळे विचार करतात मेरे डैडी किस उम्र में गए थे. लड़कियां सोच रही मेरी माँ किस उम्र में गई थी. तुझे कुछ नहीं होता बेटा, तेरा बाप तेरी माँ सब ऊपर बैठा है. ख्रिस्त गुरु माऊली ऊपर है, कुछ नहीं होता तुझे. And so that is the proof that the 59-year prison has become demolished in Jesus' name. हा पुरावा आहे की 59
वर्ष, त्या वर्षाचा जो पिंजरा तो तुटला त्या दिवशी. That's why I'm standing before you. म्हणून आज मी तुमच्या समोर That prison is broken. That's why today I'm standing before ते you. तुरुंग तुटलं म्हणून आज मी तुमच्या समोर 67चा असताना उभा आहे ना. I didn't just come out of that prison. त्या तुरुंगातनं मी असाच बाहेर आलेलो नाही. I destroyed it मी त्याचा नाश केलाय and built something greater on top of it. आणि त्यावर काहीतरी चांगलं बांधकाम मी केलेलं आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात Say, पिंजरा तोडून मी महाल बांधलाय. break your prison. तुमचे पिंजरे, तुमचं तुरुंग तोडा. In Jesus' name. येशूच्या नावात ती तुरुंग तोडा. That sickness prison, break it in Jesus' ते name. आजारांचं तुरुंग पण येशूच्या नावात तोडा. I'm building on what was supposed to bury me. जे मला पुरणार होतं, गाडणार होतं, त्याच्यावर मी बांधकाम केलंय. 59 was supposed to bury me. Say, I built it up. yes. I'm living in years that the world said I would never see. अशा वर्षांमध्ये मी जगतोय की जी वर्ष जग म्हणत होतं नाही नाही डेव्हिड सिल्वे के बच्चे इतना नहीं रह सकते. If that time I had not stood त्यावेळेला जर मी उभा राहिलो and नसतो didn't apply Matthew 18:18, आणि मग त्या 18:18 जर मी वापरलं नसतं, I wouldn't have seen 2026. मला 20-26 वर्ष पाहताच आलं You नसतं wouldn't have seen me. आणि तुम्हाला मी दिसलोही नसतो. ओल्ड क्लासिक्स यूट्यूब पे ही दिखता था फिर हम नहीं दिखते आपको. So I'm standing here as a living testimony that God is the author and finisher of my faith. एक जिवंत साक्ष म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे की परमेश्वर येशू ख्रिस्त माझ्या विश्वासाचा आदी आणि अंत आहे. अल्फा और ओमेगा तू ही है, आदि और अंत तू ही है. जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला. हालेलुया. And so when that voice said my life should end, तर तो आवाज जेव्हा मला असं म्हणाला की माझं जीवन आता संपायला I हवंय, answered back quickly मी लगेच उत्तर दिलं. and I said, म्हणालो my life is not controlled by a pattern. माझ्या आयुष्यावर कुठल्या नमुन्याचं नियंत्रण नाहीये. From now it is controlled by my God. आता माझ्या देवाचं नियंत्रण आहे. सैतानाशी रोकडे हिशोब ठेवा. तुम्ही सैतानाशी हिशोब पेंडिंग ठेवता तो अंगलट येतो. Yes. सैतानाशी रोकडे हिशोब तिथल्या तिथे सुनवायची. Because at 59 the cage tried to lock me in. कारण मी 59 वर्षाचा झालो तेव्हा ते तुरुंग मला लॉक करायला आलो होतं. But when I took authority, मी अधिकार घेतला. God broke that prison देवाने ते तुरुंग तोडलं and God is writing my ending now. आणि देव आता माझा अंत लिहित आहे. And I accept God's ending. आणि मी देवाचा अंत माझ्यासाठी स्वीकारलेला आहे. जो डेट उसने फिक्स करी है उस दिन स्टोरी फिनिश्ड. और बिफोर दैट इफ रैप्चर हैपेंस वी ऑल गो. Amen. Imagine कल्पना करा Hezekiah walking into the temple after years were added Hezekiah. to his life. हिजकियाच्या आयुष्याला वर्षांची जोड लावल्यानंतर तो मंदिरात चालतोय And someone says, आणि तेव्हाच कोणीतरी म्हणतंय Hezekiah, हिजकिया you are supposed to be gone by now. आतापर्यंत तू मरायला हवा होता रे. And so he responds, मग तो प्रतिसाद देतो आणि म्हणतो God added life to my देवाने story. देवाने माझ्या कथेमध्ये जीवन अजून घातलं. Because the devil wanted to end my story, सैतानाला माझी कथा संपायची होती. but I turned my face to the मी wall. माझा चेहरा भिंतीकडे वळवला. आमेन. And so while someone is measuring your end, तर कोणीतरी तुझा अंत मापत असताना God is wanting to extend your future. देवाला तुझं भविष्य वाढवायचंय आणि कोणीतरी तुझा अंत मोजून तुला काहीतरी बोलतोय, तू त्याच्यावर विश्वास ठेवतोय. That's why David said म्हणून दावीद म्हणाला in Psalm 91 verse 16, स्तोत्र संहिता 91 आणि त्यातलं 16व वचन. with long life I will satisfy him and show him my salvation. स्तोत्र संहिता 91 दीर्घायुष्य देऊन मी त्याला तृप्त करीन आणि माझे तारण मी त्याला दाखवीन. This means God does not just save you, याचा अर्थ देव फक्त तुला तारण देतो एवढंच नाही, he sustains you तर देव तुला पाठिंबा देतो and fulfills you. आणि तुला संपूर्ण करतो. Because today I'm standing on the very ground that was supposed to be my ending. का आज त्याच भूमीवर मी उभा आहे ज्या भूमीनं माझा अंत करायला हवा होता. बाय नाऊ तर मी मरायलाच हवं होतो, But I turned it into the beginning. पण मी ते प्रारंभात बदललंय. माझा अंत माझा जेनेसिस झालाय. माझा अंत माझी उत्पत्ती आणि प्रारंभ In the झालाय name of Jesus. येशूंच्या नावात. Healer, what is wrong with her? What is wrong? What happened? Just bring her here, I'll pray for her. हाँ, इधर लाओ, मैं प्रेयर करता हूँ. And so while the world is measuring how deep your grave should be, तर जग जेव्हा मोजतंय की तुझी कबर किती मोठी असायला पाहिजे, God is measuring how wide your future will be. देव हे मोजतोय की तुझं भविष्य किती मोठं व्हायला पाहिजे. Amen. आमेन. Numbers 14:31. गणना
14:31. Your children whom you said would be taken, I will bring them in and they will possess the land. गणना 14वा अध्याय आणि त्यातलं 31व वचन. Read it and you will understand. आपण वाचूया. I pray गणना, that your eyes are open to this verse. मी हीच प्रार्थना करतो की तुमचे डोळे या वचनाकडे उघडावेत. गणना 14:31 वचन. पण तुमची मुले बाळे ज्यांच्याविषयी तुम्ही म्हटले की ती लूट अशी होतील, त्यांना मी तिथे नेईन आणि जो देश तुम्ही धिक्कारलाय तो ती Lord, touch जाणतील. her, Lord. Heal her. Let your healing power flow into her. हराबा Master. शंतो रोको. Set her free Rababa. now. In Jesus' name. Yes, All yes. infirmity, all weakness, Yes. all Yes, in the name of demonic Jesus. influences, leave In the in name of Jesus' name. Jesus. In the Be name free of Jesus. in the name In of the Jesus. name of Jesus. Yes, take her. Let life flow, Father. गणना 14:31. Read. परत वाचते मी. पण तुमची मुले बाळे ज्यांच्या विषयी तुम्ही म्हटले Yes. की ती लूट अशी होतील, त्यांना मी तेथे नेईन See? आणि जो देश तुम्ही धिक्कारलाय Yes. तो ती तुमची मुले बाळे जाणतील. See, the parents did not enter, but I will see the sons and daughters will enter. आई वडील तिथे प्रवेश केले नाहीत, पण मी मुलाबाळांना तिथे प्रवेश करताना पाहतोय. Your parents didn't have success, I will see the sons and daughters will have success. तुमच्या आई वडिलांना यश मिळालं नाही, पण मी जबाबदारी घेईन की तुमच्या मुलाबाळांना यश मिळावं. This means म्हणजे the next generation does not have to repeat the fear of the previous one. पुढच्या पिढीला पूर्वीच्या पिढीचं भय खाता कामा नये. Those children saw doubt त्या मुलांनी शंका पाहिली, because they saw कारण त्यांनी पाहिलं that maybe we'll become like our parents. की कदाचित आपण पण आपल्या आई वडिलांसारखेच होणार आहोत. But they chose trust. पण त्यांनी विश्वास निवडला. They saw fear, त्यांनी भीती पाहिली, but they chose faith. पण त्यांनी विश्वास निवडला They broke the pattern. आणि त्यांनी तो नमुना तिथे तोडला. That's what Numbers 14:31 says. गणना 14:31 मध्ये जे लिहिलंय हा त्याचा अर्थ आहे. यू अंडरलाईन इट. You are not stuck with your parents' failures. तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या अपयशात अडकलेले नाही आहात. God is saying, I'm going to give the children a fresh start. ते म्हणतो मी मुलाबाळांना एक ताजी नवीन सुरुवात देणार आहे. But if you continue following your old patterns, पण तुम्ही जर तुमच्या त्या जुन्या नमुन्यामध्येच अनुकरण करत राहिला, you will repeat old results. तर ते जुने परिणामच तुला कापायला मिळणार आहेत. But if you choose God, पण जर तू देवाला निवडलं, you will step into a new outcome. तर एक नवीन परिणाम तुला पाहायला मिळेल. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? रॅन्डमली जिभा अशा वापरू नका. थिंक ओव्हर इट बिफोर यू स्पीक. My father would have never preached in his lifetime. माझ्या वडिलांनी कधी आयुष्यभरामध्ये प्रीचिंग किंवा उपदेश केलेला नाही किंवा त्यांच्या मनात असं कधी आलं नसेल. He was never in the forefront. कारण माझे वडील कधी असे पुढे वगैरे लीडर वगैरे पास्टर वगैरे काय नव्हते. But God had a plan for me. पण देवाची योजना माझ्यासाठी होती ना. I have to get out of that pattern. मला त्या नमुन्याला तोडून बाहेर यावं लागलं ना. जर मी म्हटलो असतो की नाही माझ्या अख्ख्या खानदानात पास्टर बिस्टर कोणी नाहीये, मेरे से नहीं होगा, तो ये होता जो आज हुआ है तो तोड़ के बाहर तो आना पडेगा. माझ्या अख्ख्या खानदानात कोणी केलाय असा अनुवाद? No. मग You have to तोड़ come क्या? out of that pattern. तो पैटर्न तोड़ाला लागेल तुला. हमारे में हमारे कुछ नहीं, जो ऊपर है वही अपना है. And in those times, त्या काळी when the parents were traveling through the wilderness, आई वडील ज्या रानातून प्रवास करत होते, the parents were seen often complaining, आई वडील सारखे सारखे तक्रार करताना दिसले, grumbling, कुरकुर fighting with Moses. मोशेशी भांडताना दिसले आई वडील. And the children were hearing it every day. म्हणजे सगळे वडील मोशेशी भांडताना दिसले, कुरकुर करताना दिसले आणि ती सगळी मुलं रोज हे सगळं ऐकत होती. And they were trying to copy the pattern of their parents. आणि त्या वडिलांचाच नमुना त्यांनी सुद्धा अंगीकारायचा प्रयत्न केला. And while the parents were complaining and grumbling, आणि आई वडील कुरकुर करतायत, तक्रार करत असताना they were prophesying disaster over their own families. ते आपल्या स्वतःच्या परिवारावरती नाशाची भविष्यवाणी करतायत. And what they spoke began to shape their future. आणि आई वडील जे काही बोलले त्यातून त्यांच्या भविष्याला आकार यायला लागला. What you speak, you are shaping your own future. तुझ्या तोंडातनं जे शब्द तू बोलतो ना बेटा, ते शब्द तुझ्या आयुष्याला आकार देतात. माइंड युअर टंग. And God was finished
with the parents. now. आणि देव आता आई वडिलांसोबत संपलेला आहे, झालेला आहे आता. And God was looking now to the new आणि generation देव आता पुढच्या पिढीकडे बघतोय that would speak life की जी पुढची पिढी जीवन बोलणार. instead of grumbling and complaining. तक्रार आणि कुरकुर करायच्या ऐवजी जी पुढची पिढी आता जीवन बोलणार आणि बोलायला हवी आहे. And that's why God intervened. म्हणून देवानी मध्यस्थी केली. God said, देव बोलला, you children, तुम्ही मुलं don't copy the pattern of your parents. आई वडिलांचा नमुना अंगीकारू नका. They were grumbling and complaining. तुमचे आई वडील रानामध्ये सारखी तक्रार कुरकुर करायचे. And see, the graves are here. आणि बघा किती कबरा झालेल्या आहेत रानात. Don't follow that pattern. त्या मागे तुम्ही चालू नका रे. I am taking you to the promised land. मी तुम्हाला अभिवचन दत्त देशात नेत आहे. पुढची पिढी हे शिकू नका. And so in the Bible, this is a heavy concept called the power of the tongue. तर बायबल मध्ये याला एक वजनदार कन्सेप्ट किंवा संकल्पना म्हणतात. कशाला? जिभेतलं सामर्थ्य. So what you say is not just sound, it becomes a sentence over your future. तर तुम्ही जे बोलताय ना तो फक्त आवाज नाहीये, तुम्ही बोललेलं तुमच्या भविष्याला आकार देतंय. Because in Numbers 14, कारण गणना 14 मध्ये the parents spoke two dangerous things. आई वडील फार धोकादायक गोष्टी बोलले. They said about themselves, स्वतःविषयी असं बोलले we will fall by the sword. की आम्ही तलवारीनं पडणार आहोत. And about their children, आणि मुलांविषयी बोलले our children will be taken as prey. आमच्या मुलांना पण शिकार म्हणून देणार आहेत. Yes, that's why God made this statement. म्हणून देवाने मध्ये पडून हे विधान केलं. Two statements they made. दोन विधानं आई बाबांनी केली. We will fall by the sword. आम्ही तलवारीनं पडणार, Our children will be taken captive. आमची मुलं बाळा बंधनात पडणार. There only they spoke disaster for themselves and म्हणजे for their झालं children. स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलांसाठी त्यांनी तिथे नाशाची घोषणा ऑलरेडी केली. Then God responded. मग देवाने उत्तर दिलं. In Numbers 14:28, देव आला आणि गणना 14:28 मध्ये बोलला, as surely as I live, त्यांना सांग जोर मी यहोवा जिवंत आहे, I will do to you the very thing I heard you say. जसे तुम्ही माझ्या कानात बोललाय तसं मी तुम्हाला करीन. Say, he told the parents. आई बापाला बोलला देव, त्यांना सांग ते बोलले तसं मी त्यांचं करीन. So understand this clearly. ते स्पष्टपणे समजून घ्या. God did not create their downfall. देवाने त्यांचं पतन ठरवलेलं नव्हतं. Their words shaped their own downfall. त्यांच्या शब्दांनी त्यांच्या आयुष्याला आकार दिला होता. And now it was coming on the children. आणि आता त्यांच्या मुलांवर ते आलं. But the children did not accept that pattern. पण मुलांनी तो नमुना स्वीकारला नाही. That's why they reached the promised म्हणून land. मुलं अभिवचन दत्त देशात पोचली. And they did not die by the enemy's sword. आणि शत्रूच्या तलवारीनं मेली नाहीत. Say, Watch out for what you talk regarding your children. Don't talk anything randomly. now, though the parents did not fall prey to the enemy's sword, जरी ते आई वडील शत्रूच्या तलवारीला शिकार गेले नाहीत, they still died in the desert, तरी रानात मेलेच ना. just like they declared. जसं त्यांनी बोललो होतं तसंच झालं. Their words became their reality. त्यांचे शब्द त्यांची वास्तविकता झाली. Their words dug up their own grave. त्यांच्या शब्दांनीच त्यांच्या कबरा खोदल्या. But look at the mercy of God. पण देवाची अगाध दया बघा. He said तो म्हणाला in Numbers 14:31, गणना 14:31 मध्ये, you said your children will be prey. I say they will possess the land. तुम्ही म्हणता तुमची मुलं बाळ लूट म्हणून घेऊन जाणार आहेत, मी म्हणतो तुमची मुलं बाळ वतन घेणार आहेत. It's there, all there. तुम्ही म्हणता तुमची मुलं बाळ लुटली जाणार आहेत, ते वतन घेणार आहेत. This means याचा अर्थ God can override what was spoken. जे काही बोललेलं आहे त्याच्या वर जाऊन देव राज्य करेल. But he's looking for someone who will speak life instead of death. पण देव अशा माणसाच्या शोधात आहे जो मरणात पण जीवन बोलेल. Speak life. जीवन बोला. Forget what your parents spoke. Forget what your uncle spoke. तुझे- What your aunt spoke. Whoever spoke. तुझी आई वडील काका काकू मामा मावशी जे बोलले ते सगळं सोड. Maybe they didn't have Vineyard Workers Church. हो ना, कदाचित त्यांच्याकडे विन्याड वर्कर्स चर्च नव्हतं आणि नव्हतंच. ते आलं 99 मध्ये. Maybe they are coming from a traditional church. आणि कदाचित ते पारंपरिक चर्चेस मधले असतील. See? हा? So you don't end up in the traditional तर church. तू आणि परत आता पारंपरिक चर्च मध्ये जाणार आहेस का? No, my parents were from the traditional church. नाही, माझे आई वडील त्या चर्च मधले होते And they died early. आणि ते लवकर वारले. So I want to join that तर church. मला त्या पारंपरिक Oh, चर्चचं आता is it? मेंबरशिप You want to die घ्यायची. early? अच्छा, लवकर मरायचंय. गो. No, but I remember those chairs they used to sit नाही, on. मला आठवतं ना, माझे आई वडील त्या खुर्च्यांवरती त्या हॉलमध्ये त्या चर्च मध्ये बसायचे. Because my Huh? parents donated those two chairs. कारण माझ्या आई वडिलांनी त्या 2 खुर्च्या डोनेट केल्या होत्या. Until it breaks,
आणि त्या- Either he has to sit or we have to sit. त्या खुर्च्या तुटेपर्यंत कोणीतरी आमच्या घरातलं तिथे बसायला हवं. कशाला मरायला? हा? कशाला मरायला? And so now this is where it becomes serious. हे इथं सिरियस होतं हे. Even after those children were saved त्या मुलाबाळांचं तारण झाल्यावर सुद्धा and brought into the land, आणि त्यांना वतन दत्त देशात आणल्यावर सुद्धा generations later, अनेक पिढ्यांनंतर they started talking and acting just like the original parents. ते परत त्यांच्या मूळ आई बापासारखे बोलायला आणि वागायला लागले. They fell back into the same pattern, परत त्याच नमुन्यात पडले. complaining against तक्रार God. तक्रार देवाविरुद्ध तक्रार करायला लागले They were predicting their own death. आणि स्वतःचा मृत्यू जो आहे त्याविषयीनं बोलायला लागले They were acting more out of fear instead of faith. आणि घाबरून वागायला लागले. विश्वास ठेवून वागत नव्हते. And that is how cycle continues. अशा रीतीनं ती सायकल पुढे जाते. हे चक्र असंच पुढे जातं. It's not just behavior, बाकी फक्त वर्तन नव्हे रे, स्वभाव नाही. it's language. स्वभाव नाही रे, भाषा 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 महत्वाची आहे. Not which language, but the कुठली- talk. कुठली भाषा ते नाही रे. भाषा तुझी कुठली असेल पण काय बोलतोस तू. भले गुजरातीत बोल पण बोलतोयस काय. तमिळ बोलतो पण बोलतोयस काय. So it is what is spoken daily that becomes your normal. तर रोज जे तू बोलणार आहे ते तुझं नॉर्मल होणार आहे. तेव्हा म्हणायचे ना कोविड मध्ये दिस इज न्यू नॉर्मल. आपण म्हणायचं दिस इज अवर फॉर एव्हर नॉर्मल. वी स्पीक ओनली पॉझिटिव्ह अँड द वर्ड ऑफ गॉड. दिस इज अ फॉर एव्हर नॉर्मल. ज्याला जे वाटो वाटेवते की पागल लोक आहे. हा हा हेही पागल. Imagine a parent constantly saying, कल्पना करा एखादे आई वडील सारखं म्हणतात we will never have enough. कधीच आपल्याला पुरेसं मिळणार नाही. Or our family always struggled, always struggles, will always struggle. आमच्या फॅमिलीला नेहमी संघर्ष करावा लागला. आमची फॅमिली नेहमी संघर्षच करत आहे आणि करत राहणार In आहे. your heart you should say that pattern stops with you. तुम्ही तुमच्या हृदयात सुरू व्हायचं की तो नमुना तुमच्या सोबत संपतोय. माझं असं नाही होणार. हृदयात बोला पाहिजे तर वाईट वाटेल त्यांना म्हणून. हृदयात तरी बोल ना बाबा. शेवटी हृदयातनं मुख बोलतं ना. तो पहिले हृदय में बोल दे. होते होते मुंह पे आ जाएगा. Nothing ever works for us. नाही आमचं ना कधी कामच होत नाही. I mean, that is wearing a shirt that announces failure and then expects success to come. आमचं कधीच काम होत नाही. म्हणजे आपण असा शर्ट घालतोय की जो सारखं असं म्हणतोय की आमचं कधी भलं होतच I नाही. mean, just imagine wearing a t-shirt having failure, death, कल्पना death, करा असा poverty, t-shirt. and then say, I will succeed. In कल्पना Jesus' करा name. तुम्ही असा टी शर्ट घातलाय ज्या टी शर्ट वरती लिहिलेला आहे अपयशी, लवकर मरणारा, कुरकुर करणारा, काही अभद्र बोलणारा आणि तोंडात ना तुम्ही म्हणताय नाही माझं चांगलं होणार मी जगणार. कसं जगणार? वो टी शर्ट पे क्या लिख केला या तू? Because the children are hearing it over and over again. का मुलं सारखं सारखं आपण जे बोलतो ते ऐकतात ना. And one day they start saying the same thing. आणि मग एके दिवशी आपली मुलं आपल्यासारखंच बोलतात. आपल्यासारखं नाही तर काय शेजाऱ्यासारखं बोलणार आहेत का? म्हणून नीट बोला. And that is how, as is the mother, so is the daughter becomes a living reality. आणि म्हणून जशी आई तशी लेक ही एक जिवंत वास्तविकता बनते. Amen. आमेन. You have to understand the weight of that moment. तर त्या क्षणाचं वजन समजून घ्यायचं बेटा. In that culture, त्या कल्चर मध्ये anyone about 20 was responsible for their choices. जो कोणी 20च्या वर होता तो त्याच्या स्वतःच्या निवडीविषयीनं निर्णयाविषयीनं स्वतः जबाबदार होता. About 20, they all perished. 20च्या वर सगळे नाश पावले. Below 20, none perished. 20च्या Stack खालचे it up. तुम्ही तमास 20च्या खालचे कोणी नाही नाश पावले. 20च्या वरचे सगळे नाश पावले. 20 नंतर सगळे इंडिपेंडेंट होते आपल्या निर्णयात. Because anyone 19 and below was under the authority of the parents in that culture. कारण की 19च्या खालची जी कोणी मुलं असायची ती त्यांच्या कल्चर मध्ये आई वडिलांच्या आज्ञापालनातली त्यांच्या खालची असायची. About 20, they were independent. 20च्या वर त्यांना स्वतंत्र मानलं जायचं. इंडिपेंडंट कॅन्डिडेट. That's why म्हणून all about 20 perished in the wilderness, all below 19 entered the promised land. 20च्या वरचे सगळे रानात नाश पावले. 20च्या खालचे सगळे जगले. That means we are not just talking about babies here. याचा अर्थ इथे आपण केवळ लहान बाळांविषयी बोलत We नाहीये. are talking about teenagers here. आपण टीनेजर विषयी सुद्धा बोलतोय. 13 to 19 इज टीनेज. Amen. Amen. Young children who are under the legal covering of their father. तरुण मुलं मुली जी आपल्या आई बापाच्या कायदेशीर आवरणाखाली होती. And that's how they escaped. 19च्या खालची अशा रीतीनं ती वाचली. And त्यांना सुटका मिळाली. in ancient times, अनादी काळात the family was one unit. परिवार म्हणजे एक युनिट असायचं. And the father's words carried authority over the whole house. आणि परिवारातला जो बाप आहे त्या बापाच्या शब्दांमध्ये संपूर्ण घरावरचा अधिकार असायचा. अनादी काळातल्या फॅमिली अशा होत्या. And think of it like a family having a phone plan.
की समजा एक फॅमिली आहे, त्यांच्याकडे फोनचा प्लॅन आहे. The account holder makes all the decisions. अकाउंट होल्डर जो आहे तो सगळे निर्णय घेतो. If the account holder cancels it, अकाउंट होल्डरनी रद्द केलं everyone in the family loses connection. तर फैमिलीमध्ये सगळ्यांचे नंबर बंद होतात. क्योंकि वो हेड था, एक फैमिली प्लान लिया था, ये मोबाइल नंबर रहते ना वो मिलते ऐसे फैमिली पैक में भी आते हैं. तर त्या ऍडमिन वाल्यानी जर त्याचं बंद केलं, डाऊन द लाईन अख्ख्या फॅमिलीचं बंद होतंय. If the father doesn't pay the amount, बापाने बिल नाही भरलं, so I mean everyone suffers in the family even if they have not done anything तर wrong. परिवारामध्ये सगळ्यांना त्रास व्हायला लागतो. त्यांनी तर काही चुका केल्या नाहीत पण त्यांचेही फोन बंद पडतात. Daddy, I slept early tonight. आज रात्री मी लवकर झोपलो होतो. Why me? का? But it's all in the family plan. ते फॅमिली प्लॅन मधले फोन ना, बापाने बिल भरलं नाही, सगळ्यांचा बंद झाला. Amen. असं आहे ते. And so when the parents said, तर आई वडील जेव्हा बोलले our children will be prey, आमची मुलं लूट म्हणून जाणार, they were using the authority to sign their children into a future that was a failure. ते त्यांचा अधिकार अशा काहीतरी लिखाणावरती सही करून देत होते की आमची मुलं पुढे अपयशीच होणार आहेत, आमच्या मुलांचं चांगलं होणारच नाहीये. Amen. And the children who were below 19, आणि जी मुलं 19च्या खालची होती they had no say. त्यांचं काही म्हणणं लागू पडत नव्हतं, कारण ती आईबापाच्या आवरणाखालची होती. Because the children's voices did not carry any strength. कारण 19च्या खालच्या मुला मुलींच्या आवाजात काही वजन नव्हतं, ते अजून आईबापाच्या आवरणाखालचे मानले जायचे. That time's culture was such. तेव्हाचं कल्चर सांगतोय मी. 20च्या पुढे सगळे स्वतंत्र. And so young child could not stand in the middle of thousands of voices, तर मग लहान लेकरू एखादं हजारो आवाजांमध्ये उभं राहू शकणार नाही. cannot reverse what was being spoken. आणि जे रिव्हर्स करू, जे बोललं गेलंय ते उलट नाही करू शकत. Because there were 6 lakhs people who listened to this young fellow. मोशेच्या All bearded fellows are there. हे 6 लाख जे बाहेर पडले मिसर देशातनं, त्यांचं बोलतोय सगळे दाढीवाले. I mean, the fellows who are below 19, who will listen to them? 19 खालचा जो आहे मुलगा किंवा मुलगी, त्यांचं कोण ऐकणार आहे त्या So रानात. God stepped as the higher authority. मग देव एक उच्च अधिकारी म्हणून आला And God said, आणि देव बोलला, you parents and those about 20, y'all will perish. तुम्ही आई बाप आणि जे 20च्या वरचे आहेत त्यांचा सगळ्यांचा नाश होणार आहे. Below 19, they will not perish. 19च्या खालचे जे आहेत त्यांचा नाश होणार नाही. They will not take the pattern of their ते parents. नाही आपल्या आई वडिलांचा नमुना अंगीकारणार. Are you good? मी त्यांचं भलं करणार आहे. People may say anything. लोक काहीही You बोलतात. don't take it. लोक काही, आणि अलीकडे तर लोक काहीही बोलतात. तुम्ही ते ऐकू नका, ऐकलं तरी घेऊ नका. Say, and God broke that system. आणि देवाने ती सिस्टम तोडली. Amen. That is why later म्हणून नंतर God became angry when people repeated another proverb similar to this one. लोकांनी ह्याच पद्धतीची अजून एक म्हण परत जेव्हा रिपीट केली तेव्हा देव बोलला परत. Ezekiel 18 verse 2. एझेकिएल 18 त्यातलं दुसरं वचन बघा. The parents eat sour grapes and the children's teeth are set on edge. एझेकिएलाचा 18वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन. बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले. ऐकलं? Did you see that? बघा, They were saying, ते म्हणायला लागले we are suffering because of our parents. आमच्या आई बाबामुळे आम्हाला त्रास होतोय. God said, stop saying that. देव म्हणाला असं बोलायचं बंद कर. Every soul is responsible for itself. प्रत्येक जीव स्वतःसाठी जबाबदार आहे. Amen. आमेन. Don't say this statement. हे विधान बोलू नको. Oh, we are suffering because dad ate that sour grapes and it has affected my teeth. I lost my teeth. आमच्या वडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली ना, मग आता माझ्या दातांवर पण त्याचा परिणाम झाला. माझे दात तुमचं होणार नाही ना. नाही ते होणार. खाल्ले तुम्हाला कसं हो होणार? ना. बाप नाही का बदलला कुठेतरी बिलीवर झाल्यावर? बिलीवर आहे ना आपण. So in other words, दुसऱ्या शब्दात, do not use your past and as an excuse for your future. तुझा भूतकाळ एक कारण म्हणून वापरू नको भविष्याकडे जाताना. भूतकाळातली कारण देऊ नका. You are not permanently bound to what came before you. जे तुमच्या समोर आलंय त्याला तुम्ही कायमचे बांधील नाहीये. Amen. Husbands also hear this clearly. आणि पतींनी, नवऱ्यांनी पण नीट ऐका हे. You must become a circuit breaker in your home. तुझ्या घरामध्ये तू ते तोडणारा बनलं पाहिजे. You're not just a provider in your home. तुझ्या घरामध्ये केवळ तू त्यांच्या गरजा भागवणारा घरप्रमुख आहे एवढंच नाही. You are the priest in your home. तुझ्या घरचा याजक तू आहेस. You are the one who guards the atmosphere in that home. तुझ्या घराचं वातावरण सुरक्षित ठेवणारा तू आहेस.
And so when the Bible says, as is the mother, so is a daughter, तर बायबल जेव्हा म्हणतं जशी आई तशी लेक, it is exposing this pattern. तेव्हा हा नमुना तिथे बायबल उघडा करत आहे. It's not assigning you your destiny. तुम्हाला तुमचा संकल्प किंवा भविष्याची दिशा तिथे देत नाहीये. He's not saying now you cannot change because according to this proverb it has to happen. देव असं नाही No. म्हणत आहे की आता नाही बदलणार, जशी आई तशी लेक, तुझ्या आईचं झालं तसंच तुझं होणार, असं देव बोलतच नाही. No, you can break that pattern. तुम्ही तो नमुना तोडू शकता. Didn't Isaiah say, set your house in order, you shall die? यशा म्हटला ना, तुझ्या घराची निर्वाणनिरव कर, तू मरणार आहेस. But what did Hezekiah do? He broke the pattern. हिजकियाने काय केलं? नमुना तोडला Amen. की नाही? So your role is to stop what should not continue. तर तुझी भूमिका अशी आहे की जे पुढे जायला नको आहे ते तू थांबवायचं आहे. Whether it is a failure in career, मग करिअर मधलं अपयश असो, नोकरी धंद्यातलं, compromising in character, किंवा चारित्र्यात केलेली रदबदल असो, or anger in the spirit, किंवा आत्म्यातला राग, रेज, चिडचिड असो, it must not pass through you. ते तुझ्यातनं पुढे जाता कामा नये. Reject that mentality and say, ती मानसिकता नाकारा आणि म्हणा, this is not going to happen with me. असं माझ्या जीवनात होणार नाही. Don't say this is just how we are. असं म्हणू नका, नो नो बट आवर फॅमिली इज लाईक दिस ओनली. नो नो नो, यू नीड टू चेंज. There is no honor in repeating the weakness. कारण की अशक्तपणा रिपीट करण्यात मान सन्मान इज्जत काही नाहीये. You can respect your father without reproducing his mistakes. तुम्ही तुमच्या वडिलांना आदर देऊ शकता, पण वडिलांनी केलेल्या चुका परत परत करू नका. वडिलांनी केलेल्या चुका परत न करूनही तुम्ही तुमच्या वडिलांना आदर देऊ शकता. Amen. आमेन. If there was anger, do not normalize it. आणि जर राग तुमच्या वडिलांमध्ये किंवा तुमच्या परिवारात होता पूर्वी, तुम्ही त्याचं अनुकरण करायची गरज नाही. If there was addiction, do not accept it. व्यसन होतं तुमच्या परिवारामध्ये पूर्वी, ते व्यसन तुम्ही स्वीकारू नका. If there was failure, do not build on it. अपयश होतं, त्या अपयशावर तू बांधायला जाऊ नको. Do not live with a copy-paste mindset. आणि कॉपी पेस्ट या मनोवृत्तीत जगू नको. Just because it was does not mean it must be. असं तुझ्या फॅमिलीत होतं म्हणून आता असं असायला पाहिजे असं नाहीये. Amen. आमेन. If you see something trying to rise in you that does not align with God, जर तुला आढळलं की माझ्यात असं काहीतरी वर येत आहे, माझ्या स्वभावात असं काहीतरी येत आहे की जे देवाशी जुळूनच घेत नाही, but it is coming from my past, माझ्या भूतकाळातनं येत आहे ते, from my family, माझ्या फॅमिलीतनं येत आहे ते, confront it in prayer. आता प्रार्थनेत आडवा त्याला, Bind it. बांधा त्याला, Stop it at the root. थांबा, मुळापाशी घाव घाल. You are not a prisoner of your DNA. मुळापाशी घाव घाल. तू तुझ्या डीएनए चा कैदी नाहीयेस. You are a child of the word of तू God. देवाच्या शब्दाचा संतान आहेस. Because what you allow will grow. कारण तू ज्याला परवानगी देशील ते वाढेल. तर कशाला परवानगी देतोयस ते तपास. What you confront will stop. ज्याला तू अडवणार ते थांबणार. And if you don't confront it, आणि नाही अडवलं it will continue. तर ते तसंच पुढे चालू राहणार But if आहे. you stand up and say, पण जर तू उभा राहून म्हणाला, this cycle ends here, हे चक्र इथे संपतंय, say, हे चक्र इथे संपतंय, माझ्या पुढे हे संपणार आहे, and it will break in your generation. आणि तुझ्या पिढीमधून ते तुटून निघून Your जाईल. future generations will not live with that kind भवितव्यातली of तुझी addiction. पिढी तशा पद्धतीच्या व्यसनांमध्ये किंवा त्या चक्रात जगणार नाही. You can choose to leave a legacy of integrity, आणि तू एक सरळता, सात्विकता, प्रामाणिकता, खरेपण हे असं सगळं वतन मागे सोडायचा विचार कर. instead of a history of struggle. बाकी संघर्षांचा इतिहास नको. Because your children should not have to fight the same battles your fathers fought. कारण तुझ्या वडिलांनी जी युद्ध केली तीच युद्ध तुझ्या मुलांनी करावी अशी इच्छा घेऊ नको. You must choose a new voice, तू नवीन आवाज, नवीन वाणी शोधायची, a new declaration, एक नवीन घोषणा a करायची, new direction. एक नवीन दिशा घ्यायची. If they didn't read the Bible, you read 10 times more. त्यांनी बायबल वाचलं नाही, ते प्रभूत आलेच नव्हते, तू प्रभूत आलाय ना, तू 10 वेळा अजून जास्त बायबल वाच. Say, देवाने तुला निवडलं ना, ते सौभाग्य देवाने तुला दिलं ना, yes. तू बिलीवर झाला ना, मोक्ष मिळाला ना. नाही, ते करत नव्हते, त्यांचं सोड, तुझं बघ, तू वाच. See, because you have to replace the old proverb with a new covenant. कारण की जुनी म्हण जी आहे ना, ही त्या जुन्या म्हणीला तू नव्या करारात बदलायला You हवं. have to say like Joshua, as for me and my house, we will serve the Lord. यहोशुआ सारखं तू म्हणायचं, मी आणि माझे घराणे देवाची सेवा करणार. That is, this new pattern will be taken over by my children. हा नवीन नमुना माझी मुलं पुढे नेणार. Amen. Amen. That means म्हणजे your family will not be shaped by fear, तुझ्या फॅमिलीला भीतीचा आकार मिळणार नाही, but by faith. तुझ्या फॅमिलीला विश्वासाचा आकार मिळेल. Not by history, इतिहासातनं आकार मिळणार but नाही, by God's purpose. देवाच्या संकल्पाने आकार मिळेल. Praise God. आमेन. Even a strong marriage, एखादं
बलवान सुदृढ असं लग्न किंवा विवाह सुद्धा, where a husband loves his wife faithfully जिथे नवऱ्याचं अगदी इमानानं आपल्या स्वतःच्या बायकोवर प्रेम आहे and gives his children security आणि मुलाबाळांना तो नवरा तो बाप सगळं संरक्षण देत आहे, and a new pattern for their future. एक नवीन नमुना आपल्या भविष्यासाठी तो प्रस्थापित करत आहे. Not confusion, not fear, गोंधळ नाही, भीती नाही not broken cycles, आणि तुटक्या सगळ्या सायकली तुटकत चक्र नाही, but a living example of stability. पण एक जिवंत उदाहरण, स्थिर स्थावरतेचं जिवंत उदाहरण. Become a circuit breaker in your home. त्या घरामध्ये ते सर्किट, ते चक्र तोडणारा तू बन. Amen. आमेन, 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 आमेन. There are so many things to share with you, इतक्या गोष्टी आहेत सांगायच्या, but some other time we will share. आणि परत सांगू. आमेन. आज पुरतं एवढं घ्या, आचरणात आणा. You are made in the image and likeness of God. तुम्ही दिसायला देवासारखे आणि देवाच्या आवडीत बनलाय, माहितीये? God has written a great plan for you. देवाने तुझ्यासाठी एक मोठी योजना लिहिलेली आहे. Walk in the new covenant, नवीन करारात चाला, walk in the new creation नवीन निर्मितीत चाला, that God has built up in you. जे देवाने तुझ्यात बांधलेलं आहे. Don't just fool around with people. लोकांबरोबर असं टाइमपास करत ना, मूर्खासारखा टाइमपास करू नका. Don't do that. असं नका करू. And don't follow your family pattern. आणि तुमचा हा पारिवारिक नमुना जो आहे ना, पारिवारिक नमुना, त्याचं अनुकरण करायची गरज नाही. Amen. आमेन, आमेन. Your cousins also, your cousin brother, your cousin sister. तुमची मावस भावंड, तुमची चुलत भावंड, Don't copy them. त्यांचं अनुकरण करू नका. If they are Rise not in up the in the Lord, name of Jesus. येशूंच्या नावात तुम्ही उठा. If they don't know the Lord, जर त्यांना प्रभू माहितीच नाहीये तर त्यांचं don't follow अनुकरण, their pattern. तर त्यांच्या नमुन्याचं अनुकरण करू नका, कारण त्यांना प्रभू माहिती नाहीये. They will live their own ते lives. त्यांचं आपलं जीवन जगतील. You live a renewed life. तू नवीन जीवन जग. Say, आमेन, आमेन. yes, I love my cousins. अर्थातच माझं माझ्या चुलत भावंडांवर, मावस भावंडांवर, सगळ्यांवर प्रेम आहे. Most of them, they are not even tasted the Lord. आणि त्यांच्यातल्या अनेकांनी अजूनपर्यंत प्रभूची चव सुद्धा घेतलेली नाही. I cannot copy that pattern. पण मी त्यांचा नमुना अंगीकारून तसं नाही ना चालू शकत. Amen. आमेन. Some of the things that come from even our families, ज्या काही गोष्टी आपल्या परिवारातनं, फॅमिलीतून सुद्धा येतात, we should not accept it. In नाही Jesus. स्वीकारायच्या त्या. जर त्या बरोबर नाहीयेत, येशूंच्या नावात त्या स्वीकारायच्या नाहीत. Say, नाही, माझ्या वडिलांना ते व्यसन होतं. यू नीड नॉट डू दॅट व्यसन. यू बिलॉंग टू जीसस. I mean, there's nothing to be proud about. त्यात काय बढाया मारण्यासारखं आहे? Oh, माझे I am वडील- like my father. मी I am माझ्या like my वडिलांसारखा mother. आहे. आय एम लाईक माय डॅड, आय एम लाईक माय मॉम. इफ दे वर नॉट राईट, I mean, it's not a badge you get or a star you get on your म्हणजे shoulder. काय खांद्यावर मिळालेला स्टार तर नाही ना तो. I will be different in Jesus. म्हणायचं मी येशूंच्या नावात वेगळा बनणार आहे. आय डोंट वॉन्ट टू फॉलो ऑल दॅट. I will not even accept their sickness. आणि मी त्यांचे आजार सुद्धा स्वीकारणार नाहीये. Some sicknesses are inherited. काही आजार असे वतनात मिळतात बेटा, But you stand against it in Jesus' पण name. तुम्ही त्याच्या विरोधात उभे राहा ना येशूंच्या नावात. Yes. In the name of Jesus. येशूंच्या नावात Let us worship the Lord. Come. आराधना करूया. चला, हालेलुया, आमेन. रूखे शोले लपक लपक जब आते बंधन सारे टूट के गिरते जाते रूखे शोले लपक लपक जब आते
असावी. Today I'm going to pray for you. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. If people tell, जर लोकांनी सांगितलं as the mother is, so is the daughter, तशी आई तशी लेक आहे, that pattern has to be broken in Jesus' तो name. नमुना येशूच्या नावात तोडावा लागेल. If people say, जर लोक म्हणाले as the father is, so is the son, जसा बाप तसा मुलगा आहे, that proverb has to be broken from your life in ती Jesus' म्हण तुझ्या name. आयुष्यातून तोडावी लागेल येशूच्या Yes. नावात. If it is good thing, it is okay. चांगलं असेल तर ठीक आहे, But this proverb here, पण इथे ही म्हण it is not speaking about good things. चांगल्या गोष्टींविषयी बोलत नाहीये, It is speaking about wrong pattern. ती चुकीच्या नमुन्याविषयी बोलत आहे. We are not copy paste. आपण काही कॉपी आणि पेस्ट नाहीये. We are made in the image and likeness of God. तू दिसायला देवाच्या रूपात आणि आवडीत बनलायस. If you are carrying certain of the traits from your family, तुझ्या फॅमिलीतून तुझ्या परिवारातनं जर काही नको असलेल्या गोष्टी तुझ्यात आल्या आहेत, today I'm going to pray for you. आज मी तुझ्यासाठी प्रार्थना करणार You आहे. can come up here and I will pray for मी you. वर या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. That pattern will be broken in Jesus' तो name. नमुना येशूच्या नावात तुटेल. If people say, जर लोक म्हणाले oh, his anger is like his father, त्याचा राग त्याच्या बापासारखाच आहे, that pattern has to be broken in तो Jesus' नमुना name. येशूच्या नावात तुटायला हवाय. If people say, जर लोक म्हणाले oh, he is taking drugs like his father, त्याच्या बापासारखीच व्यसन करतो oh, हा, that pattern has to be broken. ड्रग्स येतो, दारू पितो, सिगरेटी फुकतो, तो नमुना तोडायला पाहिजे. If people say, जर लोक म्हणाले his sickness has been carried forward in you, त्याच्या बापाचा आजार त्याच्यात आलेला आहे, that pattern has to be broken in तो Jesus' नमुना name. तोडायला हवा येशूच्या नावात. It will break tonight and this morning. आज आज सकाळी तो तुटेल. It will break in Jesus' आज name. सकाळी येशूच्या नावात तो तुटेल. Maybe your mother was the greatest warrior in the world, कदाचित तुझी आई फार चिंता करणारी असेल and that's why you are also worrying, आणि म्हणून सुद्धा 24/7 तुलाही चिंता, because it's the same DNA. कारण की डीएनए तोच आहे ना. But we have to break that pattern in Jesus' name. आपल्याला तो नमुना येशूच्या नावात तोडावा लागेल. In the name of Jesus. येशूच्या नावात. You cannot carry forward. नाही तुम्हाला हे पुढे नेऊन चालणार. Otherwise, that sickness that has gripped you, it will grip your children नाही also. तर तो आजार जो तुला झालाय तो तुझ्या मुलाबाळांना पण खाऊ टाकेल. Whether it is poverty, मग दारिद्र्य असो, whether it is weakness, अशक्तपण असो, violence, मारामारी असो, anger, राग असो, anything. काही असो, we need to break it. Don't go back to Abraham's well. अब्रामाच्या विहिरीकडे परत जाऊ नको. You will meet the same Philistines, तेच फलिस्ती लोक तुला भेटणार तिथे. same cheaters you will meet. ते सगळे फसवे लोक तुला परत भेटणार तिथे. राबा शंतरुको. Right now, are you ready? I'm going to pray for you. मी तयार आहे, मी तुमच्यासाठी प्रार्थना We are करणार going to break that pattern in Jesus' आणि तो name. नमुना येशूच्या नावात आपण तोडणार आहोत. You know it, what has come to you. तुम्हाला माहितीये, तुला माहितीये तुझ्यावरती तुझ्या फॅमिलीतनं काय आलं आणि काय नाही. You know it. तुला माहितीये ना तुझ्या फॅमिलीतनं खानदानातनं तुझ्यावर काय आलं आणि काय नाही. Yes. What has come from them to you. You know it yourself. Nobody need not tell you. तुला माहित आहे. And it has to stop here in आणि Jesus' ते name. इथेच थांबलं पाहिजे येशूच्या It नावात. has to stop here in ते Jesus' name. इथेच थांबलं पाहिजे येशूच्या नावात. When I was small, जेव्हा मी लहान होतो, the doctors also said that Peter also will have asthma. डॉक्टर असं म्हटले होते पीटरला पण दमा होणार, Because my daddy had. कारण माझ्या वडिलांना दमा होता. Peter will also have asthma. पीटरलाही दमा होणार. See? Even today I don't accept it in Jesus' आजही name. येशूच्या नावात मी ते सगळं स्वीकारत नाही. I don't. नाही मी स्वीकारत. Because the devil can come after every season कारण सैतान काही ऋतूनंतर येतोच and he will raise up people who will speak those things. आणि सैतान असे लोक तुझ्या जवळ आणणार की जे लोक येऊन तुझ्या कानात घाण बोलणार. Oh, he's exactly like his family ओ, हा or त्याच्या his family father चा- or mother or uncle or aunt. हा बरोबर त्याच्या बापासारखा, आईसारखा आहे, त्याच्या काकासारखा आहे, काकूसारखा आहे. No, I will not be. नाही, मी त्यांच्यासारखा नसणार आहे. In Jesus' name. येशूच्या नावात Yes, काय if they are strong believers, हा, जर ते तुम्ही खंबीर विश्वासू आहे, if your parents are strong believers, तुमची फॅमिली खंबीर विश्वासू लोकांची फॅमिली आहे, then I will become like my father and my मग mother. तुम्ही असं म्हणू शकता की मी माझ्या आईसारखा आणि माझ्या वडिलांसारखा बनणार आहे, बिकॉज दे बिलॉंग टू जीसस. Are you getting me? कळतंय मी काय Are म्हणतो? you ready? तयार आहात? Lord, प्रभू, here are your people. हे तुझे लोक इथे उभे We आहेत. don't want to apply that same proverb to my people. आम्हाला ही म्हण माझ्या लोकांना वापरायची नाही. That proverb has to be broken this morning in Jesus' ती name. म्हण आज सकाळी येशूंच्या नावात तुटायला हवी. As the mother is, so is the daughter. जसा आई तशी लेक, As the father is, so is the son. जसा बाप तसा मुलगा. That pattern has to be broken. आज तो नमुना तुटायला So I हवा. take authority मी अधिकार घेतो in the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावात. You evil patterns, सगळ्या त्या वाईट नमुन्यांना
that is coming from the third and the fourth generation, ते सगळे वाईट नमुने तिसऱ्या चौथ्या पिढीपासून यांच्यावर आलेत. that is coming from the parents जे आई वडिलांकडून त्यांच्यावर आलेत and extended families. आणि त्यांच्या विस्तारित परिवाराकडून त्यांच्याकडे आलेत. I break those evil patterns in त्या Jesus' सगळ्या name. वाईट नमुन्यांना येशूंच्या नावात मी तोडतो. I break it out of their lives in Jesus' त्यांच्या name. जीवनातून येशूंच्या नावात मी ते तोडतो. Leave you devil in सोड Jesus' name. सैताना या लोकांना येशूंच्या We नावात. don't accept it in Get Jesus' out. name. आम्ही स्वीकारत नाही ते सगळं. Come on, say I don't accept it in म्हणा, Jesus' मी name. येशूंच्या नावात हे सगळं स्वीकारत नाही. I don't accept the evil pattern in मी Jesus' नाही ते name. वाईट नमुने येशूंच्या नावात स्वीकारत. I don't accept their sickness in मी Jesus' नाही name. त्यांचे आजार येशूंच्या नावात स्वीकारत. I don't accept their evil behavior मी in नाही Jesus' त्यांचं name. वाईट वागणं येशूंच्या नावात स्वीकारत. I don't accept their violent nature मी in नाही Jesus' name. त्यांचा मारामारी करणारा स्वभाव येशूंच्या नावात मी स्वीकारत नाही. I don't accept that anger in Jesus' मी name. त्यांचा राग येशूंच्या नावात स्वीकारत I नाही. don't accept that lying and the cheating nature in Jesus' name. तो फसवण्याचा स्वभाव, ते खोटं बोलणं येशूंच्या नावात मी त्यांच्याकडनं स्वीकारत नाही. No! नाही नाही 1000 times In Jesus' name! no. येशूंच्या नावात, In Jesus' name! येशूंच्या नावात, In Jesus' name! येशूंच्या In नावात, Jesus' name! येशूंच्या नावात, In Jesus' name! येशूंच्या नावात. I am a new creation. मी नवीन निर्मिती आहे. All things have passed away. जुन्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. All things have become new. सर्व गोष्टी नवीन झाल्या आहेत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I am not a copy paste man. मी कॉपी पेस्टचा माणूस I आहे. am not a copy paste woman. मी कॉपी पेस्टची बाई नाहीये. Now I belong to God. आता मी देवाच्या मालकीची आहे. I've got His nature. मला येशूचा स्वभाव आला. I've got His character. मला येशूचं चारित्र्य आलंय. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. No copycat nature. आता माझ्याकडे ते कॉपी पेस्ट नेचर नाहीये. I imitate Him. मी येशूंचं अनुकरण करत आहे. I imitate Christ. मी ख्रिस्ताच्या मागे चालत I आहे. follow Christ. मी ख्रिस्ता मागे चालत I आहे. look like Him. मी येशूंसारखी दिसत आहे. I walk like मी Him. येशूंसारखी चालत आहे. I talk like मी Him. येशूंसारखी बोलत आहे. Hiramanthala In the name of Jesus. 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 Thank you, Jesus. धन्यवाद येशू. They suffered, but I will not suffer. त्यांना त्रास झाला, मला त्रास होणार नाही. ते तसे होते, मी तशी होणार नाही. Yes. Because I am heading to heaven. मी स्वर्गात चालले. I have got my destiny written. मला माझा संकल्प मिळालेला आहे. The purpose is written. माझ्यासाठी संकल्प लिहिलेला आहे. Plans have been written. माझ्या योजना लिहिलेल्या आहेत. My destiny is made. माझा संकल्प ठरलेला आहे. I don't want to walk in their follies. मला नाही त्यांच्या सगळ्या चुकांमध्ये पतनांमध्ये चालायचं. I'm not being rude. मी नाही उद्धट नाहीये मी. I'm not being rude. डोंट गेट मी रॉंग प्लीज. मी उद्धटपणे बोलत नाहीये. I'm telling reality. मी वास्तविकता सांगतोय तुम्हा लोकांना. Each one has to be responsible for his own life. प्रत्येकाला विशीच्या वर किंवा जे काही समंजसपणाचं वय आहे त्याच्यावर स्वतःसाठी स्वतः जबाबदार राहावं I am लागेल. responsible for my own life. माझ्या स्वतःच्या जीवनासाठी मी जबाबदार आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. God is with me. ते माझ्या सोबत आहे. I will not carry any evil traits from them. मी नाही त्यांच्याकडनं काही वाईट वागणं No किंवा वाईट sickness will come in me. हे काही आजार पाजार त्यांचा माझ्यावर नाही They येणार. suffered. त्यांना त्रास झाला. Maybe they didn't get enough revelation. त्यांना तेवढा प्रकाश डोक्यात पडला नसेल. But I got it. मला मिळालाय. येशू मला भेटलाय. In the name of Jesus. मला तेवढं प्रगटीकरण मिळालेलं आहे येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Say, I am a new creation. म्हणा मी नवीन निर्मिती आहे. I am a new मी creation. नवीन निर्मिती आहे. करा In the बस. name of Jesus. येशूंच्या नावात. Give a big clap for yourself now. स्वतःसाठीच एक जोरात टाळी वाजव आता. स्वतःसाठीच एक जोरात टाळी वाजव म्हण. वेल डन जय श्री. Yes. टेक युअर नेम अँड से वेल डन जय श्री. I have broken that evil pattern. आज तो वाईट नमुना मी तोडला. Amen and amen. खरा बस. Take your seat, people. कृपया जाऊन आपापल्या जागेवर बसा.